जाधव सर मुळे सर सुरुवात करायची. जाधव सर करा सुरू. हो सुरू करायचं का? हो करा. सुरू करायचं. बर 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 बर. नमस्कार. नमस्कार 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 कापसे साहेब. कापसे साहेब आले म्हणजे सुरू करायला हरकत नाही आता. हो म्हणजे मी उशिरा येतो का मी नेहमी राईट टाइम असतो. राईट टाइम म्हणून आम्ही म्हणूनच म्हटलं ना, घड्याळ बघायची गरज नाही. नेहमी प्रवासात असतात पण कापसे साहेब नेहमी प्रवासात असतात. नाही आज प्रवासात नाही. नेहमी चाकावर असतात नेहमी. सुरू करायचं का सर? हो हो करूया सुरू. चालेल चालेल. हा आज 14 फेब्रुवारी आजचा दिवस देशभर जगभर प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. आणि साहजिकच आहे, मनुष्य प्राणी हा प्रेमळ असा प्राणी आहे आणि सगळ्या जीवावर प्रेम करणारा हा मनुष्य आहे. आणि आजच्या या अशा दिवशी आपल्याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वनस्पती विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कल्याणरावजी आपेट हे शास्त्रज्ञ आज आपल्याला लाभलेले आहेत. योग असा आहे की आज प्रेमाचा दिवस आणि शेतीवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारा शास्त्रज्ञ आज आपल्यामध्ये आहे. केवळ शेतीवरच नाही तर शेतीसाठी उपयुक्त असलेल्या जीवाणूवर प्रेम करणारा हा शास्त्रज्ञ आहे असं मी म्हणेन. आणि या शास्त्रज्ञांना आज आपल्याला ऐकायचं आहे. त्यांनी त्यांचा आवडीचा विषय म्हणजे हे शेतीतले सूक्ष्म जीवाणू असा राहिलेला आहे. विद्यार्थी अवस्थेपासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबत राहिलेलो आहेत, बरोबर राहिलेलो आहेत, सोबत शिकलेलो आहे. त्यामुळे यांची तळमळ आम्ही चांगली जाणून आहोत. आणि या शास्त्रज्ञांना आज आपल्याला ऐकण्याचा योग या आजच्या दिवशी लाभलेला आहे. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आजच्या या वेबिनारच्या निमित्तानं आपण प्रास्ताविक करावं. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. धन्यवाद जाधव साहेब. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, खरं तर आपण पूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आपण प्रोडक्शन किंवा उत्पादन वाढीविषयी बोलत होतो. ज्यावेळेला आपल्याला खरोखरच अन्नधान्याची खूप मोठ्या प्रमाणावर चणचण भासत होती, त्यावेळेला उत्पादन वाढीकडे सर्व लक्ष आपण केंद्रित केलं. परंतु आता काहीशे दिवस बदलले आहेत. उत्पादन बऱ्यापैकी समाधानकारक झालं आहे आणि म्हणून आपण आता प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी या गोष्टींचा विचार करायला लागलो आहोत. आपली जमीन कदाचित कितीही रिच असेल मूलद्रव्यामध्ये किंवा खनिजामध्ये, खूप काळी कसदार अशी जमीन आहे, म्हणून ती खरोखरच खूप जास्त प्रोडक्टिव्ह असेलच असं नाही. किंवा खूप आपण रासायनिक खतं किंवा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये सेंद्रिय खतं दिली आणि म्हणून उत्पादकता वाढेलच असं नाही. बऱ्याच वेळेला वाढत नाही असं दिसून येतं. त्याचं मुख्य कारण जर काही असेल ते सूक्ष्म जीवाणूंची उपलब्धता. या जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्म जीवाणू किती प्रमाणात आहेत त्यावर हे सगळं कन्व्हर्जन, रासायनिक खतं असतील किंवा सेंद्रिय असतील, याचं पिकांना उपलब्धता होईल अशा सुयोग्य भागामध्ये त्याचं कन्व्हर्शन करणं हे खरं तर या सूक्ष्म जीवाणूंचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आणि म्हणून आपण अलीकडे सॉइल मायक्रोबायोलॉजी विषयी जास्त विचार करायला लागलो आहोत. आणि जर आपल्याला खऱ्या अर्थानं प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी आणायची असेल, शाश्वत खऱ्या अर्थानं शेती करायची असेल, तर कमी खर्चाचं आणि अधिक उपयुक्त असं तंत्रज्ञान की जे पर्यावरणास पूरक असं असू शकेल असं तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. आणि मला वाटतं आज डॉक्टर आपेटांचं जे काही इथे वेब संवाद होणार आहे हा याच्यावर आधारित आहे. त्यांनी स्वतः खूप चांगल्या प्रकारचं कन्सोर्शियम तयार केलेलं आहे ह्या वेगवेगळ्या जीवाणूंचं. आणि ते आत्ता सांगत होते की त्याला एवढी मोठी मागणी आहे की काही किलोमीटरमध्ये लोकांची लाईन लागते ते घेण्यासाठी.
आणि म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी आता याचं प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणावर करावं आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून, जसं की म्हणजे अगदी मराठवाड्याचा विचार करायचा झाला तरी वेगवेगळ्या जिल्हा मध्ये जे काही आपले संशोधन केंद्र आहेत किंवा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणाहून याची उपलब्धता शेतकऱ्यांना कशी होईल आणि तिथे झाल्यानंतर ती आणखी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात सुद्धा कशी जाईल या दृष्टीने त्यांनी आता विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मी अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्व शेतकरी बंधू आणि इतर उपस्थितांचंही स्वागत करतो आणि डॉक्टर आपेटांचा अधिक परिचय करून देण्याविषयी आणि कार्यक्रम पुढे नेण्याविषयी मी जाधव साहेबांना विनंती करतो. डॉक्टर जाधव साहेब नाही आहेत? हॅलो. नाही, मला वाटतं आपण डॉक्टर जवळ सरांना विनंती केली होती की त्याने परिचय करून द्यावा आपेट सरांचा. तर जवळ सर, आपण जरा परिचय करून द्या. हा करतोय. हा सर. सर ऐकू येते सर? नमस्कार सर. हा सर, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था पुणे तर्फे आयोजित आपल्या या निशुल्क वेबिनार वेब संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर देशमुख सर, सचिव आपले मुळे सर, आयमॅटचे सन्माननीय इतर सदस्य एस डी वानखेडे साहेब, डॉक्टर कृष्णा लवेकर साहेब, आदरणीय डॉक्टर मायंदे सर आणि डॉक्टर उमाकांतजी दांगट सर, एस एल जाधव साहेब व सर्व सन्माननीय सदस्य आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या या मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर आपेट सर, या सर्वांचं स्वागत करून मी आपेट सरांच्या बद्दल थोडक्यात आपल्याला माहिती सांगण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि त्यामध्ये आज डॉक्टर कल्याणराव तुकारामजी आपेट हे शाश्वत शेती व सूक्ष्मजीव या विषयावर आपलं सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मूळचे गिरवली, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड चे डॉक्टर आपेट सर शालेय जीवनापासून मेरिटोरियस विद्यार्थी राहिलेले आहेत आणि ICARचा जो एक आमच्याकडे प्रोजेक्ट होता सर, भुईमुगावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन, हे डॉक्टर माई सरांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि त्या प्रोजेक्ट मध्ये संशोधन सहयोगी म्हणून आपेट सरांनी केलं आणि त्यातच त्यांनी PhD पदवी प्राप्त केली याच विषयावर. कृषी विद्यापीठात शिक्षण संशोधन. आता येतोय मॅडम? हा येतोय. आपण थोडा वेळ व्हिडिओ बंद करूयात का, म्हणजे आवाज व्यवस्थित येईल. मी व्हिडिओ बंद करू का? हा ओके. हा आता येतो मॅडम? आता येतोय. हा, मूळचे गिरवली, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीडचे डॉक्टर आपेट सर शालेय जीवनापासून मेरिटोरियस विद्यार्थी राहिलेले आहेत आणि आमच्याकडे एक प्रोजेक्ट होता ICARचा, भुईमुगावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन, जो डॉक्टर माई सरांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण झाला आणि या संशोधनामध्ये संशोधन सहयोगी म्हणून कार्य करतच डॉक्टर आपेटना PhD पदवी प्राप्त केली आणि मागील 30 वर्षापासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षण संशोधन व विस्ताराचे कार्य करीत आहेत. संचालक विद्यार्थी कल्याण म्हणून कार्य करीत असताना अश्वमेध व ICARच्या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन यांनी केलं होतं आणि तसंच इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटीचे विभागीय अध्यक्षपद 2017 मध्ये त्यांनी भूषवलं आणि सोबतच 2 वेळेस चर्चासत्राचं नॅशनल लेवलचे चर्चासत्र आमच्या विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात पर्यंत त्यांनी आतापर्यंत 7 PhDच्या विद्यार्थ्यांना आणि 21 MSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच त्यांचे 30 पेक्षा जास्त संशोधन लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि इतरही तांत्रिक व पॉप्युलर आर्टिकल्स त्यांचे प्रकाशित झालेले आहेत आणि विविध सामाजिक माध्यमाद्वारे म्हणजे जसे आकाशवाणी, दूरदर्शन यावरून त्यांनी शेतकरी बांधवांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तत्पूर्वी प्रमुख संशोधक या नात्याने त्यांनी 3 प्रकल्पाचं कार्य पूर्ण केलेलं आहे आणि सध्या त्यांच्याकडे आता जसं आपण बोललो की आर्केव्हियाचा एक हा बायोमिक्स बद्दलचा एक प्रोजेक्ट आमच्याकडे त्याचं कार्य प्रगतीपथावर आहे आणि
त्याची जवळपास 1,98,00,000 तो प्रोजेक्ट आम्हाला मंजूर झालेला आहे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, आणि ते त्याचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत. आणि मागील 2 वर्षामध्ये कृषी सेवक पुरस्कार व स्वर्गीय रावसाहेब कडलक स्मृती पुरस्काराने डॉक्टर आपेट सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि त्यांची एक ओळख जी झालेली आहे, आणखी महत्वाची ओळख त्यांची जी आहे विद्यापीठाची आणि त्यांची, याच्यात बायोमिक्स आणि डॉक्टर आपेट सर. बायोमिक्स हे दर्जेदार जैविक कीटकनाशकाचं, जैविक बुरशीनाशकाचं आणि पीक संवर्धक असलेलं एक जे मिश्रण आहे, त्या मिश्रणाचं आणि डॉक्टर आपेट सरचं ही एक ह्या दोन्हींच्या मिश्रणाची आमच्या विद्यापीठामध्ये ओळख झालेली आहे. आणि जर आम्हाला गर्व आहे या बाबतीत म्हणायला की ज्यावेळेस 2010-11 मध्ये सुरुवातीस हा बायोमिक्स सुरू झाला होता, जसं स्वर्गीय डॉक्टर जाधव सरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी याच्यावर कार्य सुरू केलं होतं सुरुवातीला मोसंबी या पिकामध्ये, आणि त्यानंतर हे कार्य 2010-11 पासून डॉक्टर आपेट सरांनी चालवलं. आणि 2010-11 मध्ये विशेष करून इथे उल्लेख करण्याची बाब म्हणजे जवळपास फक्त 67 शेतकऱ्यापर्यंत बायोमिक्स हे पोहोचलं होतं, म्हणजे त्यांनी वापर केला होता. आणि त्याच्यामध्ये या दर्जेदार मिश्रणामुळं हळद, केळी, ऊस, फळपिकं आणि इतर पिकामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडली. आणि हा रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आम्हाला आमच्या विद्यापीठाचा दिसून आलेला आहे. आणि त्यामध्ये जसं मी सांगितलं की 67 शेतकऱ्यांनी वापर केला 2010-11 मध्ये. आणि आज रुपाली मॅडम डिस्टर्बन्स येतोय, आज केला सर, केलाय सर. आज आपलं हा बायोमिक्स जवळपास 67 शेतकऱ्यापासून 67,000 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्याचा आलेख सतत उंचावत गेलेला आहे. आणि असा गेलेला आहे की जसं मराठवाड्यातले सगळेच आमचे जिल्हे आणि सोबतच महाराष्ट्रातले इतर जिल्हे आणि राज्याबाहेर सुद्धा याची मागणी वाढलेली आहे. आणि बायोमिक्समुळेच आमच्या विद्यापीठाचं नावलौकिक वाढलेलं आहे. आणि मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये जवळपास आमच्याकडे त्याचं 2,75,00,000 सेल झालेला आहे त्याचं. आणि हा एकमेव असं प्रॉडक्ट आमचं आहे. आणि ज्यामुळं आमच्या विद्यापीठाला शेतकऱ्याकडे नेहमी शेतकरी त्याची मागणी करतात. आणखी एक नमूद करू शकतो की 2020 मध्ये कोविडमध्ये या बायोमिक्सची जी ही 2,75,00,000 विक्री झाली, ही आमच्या सर्व जिल्ह्यामध्ये आमचे जे संशोधन केंद्र आणि बाकीचे इतर संस्था ज्या होत्या त्यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचं कार्य केलं या प्रॉडक्टचं. आणि तसंच या प्रॉडक्टच्या या विक्रमी विक्रीबद्दल सुद्धा आमचे आदरणीय कुलगुरू साहेबांनी, डॉक्टर धवन सरांनी नुकतंच त्यांचा सन्मान केला, डॉक्टर आपेट सरांचा. आणि तसंच आणखी एक महत्वाची बाब, यावर्षी जी नैसर्गिक खाद्य मशरूम असतात, जे आमच्या विद्यापीठामध्ये एक नैसर्गिक खाद्य मशरूमची वाढ झाली होती. आणि ती मशरूमचं फर्स्ट टाइम ओळख करण्याचं रेकॉर्ड जे आहे ते डॉक्टर आपेट सरांनाच यावर्षी गेलेलं आहे. आणि ती खाद्य मशरूम कॅलोसाइप म्हणून स्पेसिस जी आहे ते डायरेक्टरेट ऑफ मशरूम रिसर्च सोलन हिमाचल प्रदेश यांनी त्याला ऍक्सेशन नंबर दिलेला आहे. हे सुद्धा एक आम्हाला एक पॅथॉलॉजी डिपार्टमेंटला आमच्या एक मानाचा तुरा लाभलेला आहे यावर्षी. आणि येत्या 26 तारखेला सुद्धा त्यांचा असोसिएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजिस्ट तर्फे सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आमच्या कुलगुरूच्या हस्ते. त्यासाठी त्यांच्या शुभेच्छा, त्यांना शुभेच्छा. आणि असे सूक्ष्मजीव आणि वनस्पती रोगशास्त्राचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं याबद्दल ते मार्गदर्शन आपल्याला सर्वांना करणार आहेत. असे चौफेर व्यक्तिमत्वाला मी आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद जव्हर साहेब. डॉक्टर आपेट सर, नाउ यू टेक ओव्हर. धन्यवाद. सर्व गुरुजन वर्ग, माझे मित्र जव्हर साहेब, यशल जाधव, डांगट साहेब, आपण सर्वांचं मी आभार मानतो की आपण मला एक चांगल्या मोठी संधी आपल्या या आयमॅटच्या द्वारे उपलब्ध करून दिली आहे. सर, हा एक मी माझा सन्मान समजितो की आपण आपल्या सर्व देशमुख साहेब, मुळे साहेब, लावंडे साहेब यांच्या समोर मला एक आपण ही संधी उपलब्ध करून दिली प्रेझेंटेशन करण्याची. आणि मी
आपल्या समोर सांगू इच्छितो. देशमुख साहेबांनी आता उल्लेख केला की भारतामध्ये किंवा जगामध्येही अन्नधान्याचा पुरवठा फार तोकडा होता आणि मग त्याच्या दृष्टीने एक भारताबरोबर किंवा जगामध्ये हरित क्रांती झाली. हरित क्रांती बरोबरच भारतही या दृष्टीने मागे राहिला नाही की 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि 40 कोटी लोकसंख्या होती, या 40 कोटी लोकसंख्येलाही आपल्याला अन्नधान्य पुरवू शकत नव्हतो. त्यामुळे आपल्या या अन्नधान्यासाठी वेगळ्या वेगळ्या देशाकडून आपल्याला अन्नधान्य घ्यावं लागत होतं. PL480 सारखा प्रोजेक्ट असो किंवा मिलो सारखे अन्न असेल आपण अमेरिकेकडून मागवत होतो. आणि मग या दृष्टीनं MS स्वामीनाथन यांनी भारतामध्ये हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. यांना आपण सर्वजण साक्षीदार आहेत, आपल्या पिढीतले, माझ्या आणि आपण सुद्धा. तर आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा किती तुटवडा होता हे सर्वांना माहिती होतं. गव्हाची पोळी हा तर प्रकारही बघायला भेटत नव्हता आणि आता आपण तुटीच्या अन्नधान्याच्या तुटीच्या याच्यातून आपण सरप्लस कडे येत आहेत. आपल्याकडे जे साठा आहे तो साठा भरपूर झालेला आहे. आपल्या देशातील राजकारणी, कृषी विद्यापीठ, आपली कृषी IRI या सर्वांच्या मदतीने आपण भारतामध्ये हरित क्रांती केली आणि आता ही हरित क्रांती झाली आणि लोकसंख्येचा वेग सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या लोकसंख्येला फीड करायचं किंवा अन्नधान्य पुरवठा सिक्युरिटी आपल्याला द्यायची गरज पडली. आणि आता महत्वाचं आहे की आपल्या देशाचा आपण एरिया तर काही वाढवू शकत नाहीत. मग आपण या हरित क्रांतीच्या ओघामध्ये बाकीचे जे काही लूपहोल्स आहेत या सिस्टीम मध्ये, ते लूपहोल्स कमी करण्याचं काम आपण या हरित क्रांतीमध्ये केलं आहे. आणि मग या रोग, कीड आणि तण हे जे महत्वाचे घटक आहेत की म्हणजे जे अन्नधान्य पुरवठ्यामध्ये आपल्याला बाधा आणत आहेत, या बाधा आणण्याच्या दृष्टीनं आपण त्याच्यावर निरनिराळे केमिकल तसंच रासायनिक खते सुद्धा आपण जमिनीमध्ये वापरली आणि मग त्यामुळे त्याचे परिणाम वेगळे वेगळे दिसून येत आले. या रसायनाचा जो वापर आहे देशामध्ये या हरित क्रांतीमध्ये खूप वाढला. आता हे पूर्वीचा एक आपला मॅप आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेश की ज्यामध्ये पूर्वी कपासीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रसायने वापरत होतो आणि हे रसायने वापरून बऱ्याच आपण जमिनीचे कस आणि पिकामध्ये म्हणजे पेस्ट आणि डिसीजेस मध्ये ज्याला रिसर्जन्स म्हणतो अशा प्रकारचा आलेला आहे. जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामुळे आपण या याच्या दृष्टीने जगात जे काही वेगळ्या याच्यामध्ये म्हणजे पिकात किंवा याच्यामध्ये हे एक प्रकारचं रेजिस्टन्स आणि माणसामध्ये त्याचे प्रमाण आणि इन्सेक्टिसाइडचे दिसून आलं. आम्ही MSc ला असताना DDT जे आपलं सुरुवातीचं इन्सेक्टिसाइड भारतामध्ये आलं होतं आणि हे आलेल्या इन्सेक्टिसाइडचे जे अंश आहेत या सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात हा इन्सेक्टिसाइड वापरला आणि हे अगदी जन्मलेल्या मुलांच्या शरीरात सुद्धा याचे अंश सापडले. आमच्या एका कलिगनं MScच्या एंटॉमॉलॉजी मध्ये एक सिव्हिल हॉस्पिटल मधून मातेचं दूध आणलं होतं आणि त्याचा अनालिसिस केला असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला DDTचे अंश मिळालेले आहेत. आणि याचं एक जगासमोर या बाबतीमध्ये उदाहरण किंवा जगासमोर हे आणलं राचेल कार्सन नावाच्या लेखकानं आणि 1962 साली त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याचं नाव सायलेंट स्प्रिंग. आणि त्याच्यानंतर मग जगाला ओळख झाली किंवा हे जे रसायने आपण वापरत आहोत हे रसायनाचं प्रमाण कुठं कमी करता येते का, या दृष्टीनं सुरुवात झाली. जगामध्ये या दृष्टीने विचार सुरू झाला आणि याचेच परिणाम म्हणून भारतामध्ये आपल्याला हे जे शाश्वत शेती तयार करण्यासाठी वेगळे आपल्याला कीटनाशकाला काही रिप्लेसमेंट करता येते का या दृष्टीने आपण प्रयत्न केले. आणि निरनिराळे जे भारतातले सुद्धा परिणाम आहेत. एंडोसल्फानची ट्रॅजेडी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या देशामध्ये केरळमध्ये पर्टिक्युलरली भरपूर त्याच्या मोठ्या प्रमाणात मानवामध्ये त्याचे अंश उतरले आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग माणसामध्ये दिसून आले आणि त्याचाच परिणाम म्हणून हे सर्व कीटकनाशके किंवा रसायने ही भारतामध्ये आणि जगामध्ये बॅन व्हायचं सुरुवात झाली. त्याचा परिणाम म्हणून ज्याची किंमत कमी होती आणि चांगले काही हे होते कीटकनाशके
हे सर्व जगामध्ये आणि भारतामध्ये बॅन झाले. भारत सरकारने साधारणतः पूर्वी 18 केमिकल्स बॅन केले, त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी 20 केमिकल्स बॅन केले. नंतर मग आता यावर मग आपल्याला तर आता हे सर्व पीक आणि शेती यासाठी जर आपल्याला काही ना काही उपाययोजना करायची असेल तर मग काही ना काही करायला पाहिजे. या दृष्टीने काही होतंय का? तर या दृष्टीने आपण शाश्वत शेती, जे की शेतीला सगळ्या ज्या काही आपल्याकडे उपलब्ध साधन सुविधा आहेत, या साधन सुविधेचा वापर करून काही पर्याय देता येतो का? त्यासाठी मग हे सूक्ष्म जीवावर लोकांचं संशोधनाचा ओघ चालू झाला. आणि जे सूक्ष्म जीव आपण कशाला म्हणतो की जे आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही, जे सूक्ष्म जीव की त्यांच्या बऱ्याच याच्यामध्ये ही पृथ्वी चालविण्यामध्ये त्यांचा फार मोठ्या प्रमाणात रोल असतो. आणि त्याला ह्या सूक्ष्म जीवाला पाहण्यासाठी आपल्याला वेगळं यंत्र लागतं, ज्याला सूक्ष्मदर्शक म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये निरनिराळे जिवंत जीव येतात. त्यामध्ये बुरशी आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, सूत्रकृमी आहे, हे सर्वच येतात. हे सर्व सूक्ष्म जीव पिकास तसेच उपयुक्त आणि रोगकारक सुद्धा आहेत. रोगकारक बुरशीमध्ये बऱ्याच बुरशी आहेत, जीवाणू आहेत, सूत्रकृमी आहेत. मग याची आता आपण मगाच चर्चा केली त्याप्रमाणे याचा का वापर करावा, या सूक्ष्म जीवाचा शेतीच्या उत्पादन चांगले करण्यासाठी किंवा दर्जेदार उत्पादन करण्यासाठी. तर या ज्या रासायनिक कृषीनाशकाच्या किंवा कृषी रसायनाच्या अनियंत्रित वापरामुळे जे प्रदूषण झालंय नियंत्रित, आणि दुसरा या कालावधीमध्ये लोकसंख्येचा जो बहार आहे त्यामुळे आपल्याला शेतीला पडक ठेवण्याचा किंवा एक सीझन मध्येच आपण जी शेती पूर्वी घेत होतो ते घेता येत नाही. म्हणून आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे 3-3 सीझनही आपण शेती ठेवत नाहीत. या सर्व गोष्टीचा आणि त्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढविण्यासाठी सर्व गोष्टीचा अनियंत्रित वापर झाला आणि त्यामुळे पर्यावरणही प्रदूषित झालं, पाणी प्रदूषित झालं, भाजीपाला फळावर रसायनाचे अवशेष मिळाले, तसेच जे काही जमिनीमध्ये मित्र बुरशी आहे, मित्र किडी आहे, हे नष्ट झाली. रोगकारक जीवामध्ये रासायनिक बुरशीच्या विरोधी बुरशीनाशकाच्या किंवा कीटनाशकाच्या विरोधी प्रतिकार शक्ती निर्माण झाली. त्यामुळे रोग व्यवस्थापन किंवा कीड व्यवस्थापन करण्याचे आपल्याला अवघड गेलं. तसंच कृषी रसायनाचे जे दर आहेत ते आवाजावी आहेत की शेतकऱ्यांना परवडत नाही. तसंच जमिनीची सुपीकता सुद्धा टिकवून आली नाही, टिकविता येत नव्हती. दुबार पिकासाठी जो नत्र साठा आहे तो सुद्धा जमिनीमध्ये होत नव्हता. पिकाचे उत्पादन सुद्धा 15 ते 30% याचा वापर केला तर वाढू शकतं. यामुळे या सर्व गोष्टीसाठी आपल्याला या जैविक सूक्ष्म जीवांचा वापर करणं गरजेचं आहे. आता आपण या जे रोगकारक आणि उपयुक्त सूक्ष्म जीव कोणते या बाबतीत आपण थोडक्यात बघूया की जे जीवाणू आहेत ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, त्यामध्ये रोगकारक सूक्ष्म जीव जे जीवाणू आहेत त्यामध्ये जॅन्थोमोनाज आहे, सिडोमोनाज, राल्स्टोनिया, इरुइनिया, जे काही समजा कुजवायचं काम निसर्गामध्ये जे काही आपण टाकतो ते सर्व कुजवायचं काम करणारे हे बुरशी आणि जीवाणू आहेत. त्यामध्ये जीवाणूमध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत ते ॲझॅटोबॅक्टर आहे, ॲसेटोबॅक्टर आहे, रायझोबियम आहे, सिडोमोनाज फ्लोरोसन्स आहे, बॅसिलस सबटिलिस आहे आणि सर्व जगाला माहिती असलेला बीटी बॅसिलस थ्रुजेन्सिस आहे. तसंच बुरशी तर आपल्याला जग जाहीर आहे. बुरशीमध्ये सर्वसाधारण पिकामध्ये 70% रोग हे बुरशीने होत आहेत. त्यामध्ये फ्युजेरियम आहे महत्वाची, पिथियम आहे, कोलिटोट्रिकम आहे, निरनिराळ्या प्रकारचे ठिपके येणारे रोग आहे, स्क्लेरोशियम आहे, सर्कोस्पोरा आहे, कोलिटोट्रिकम, फायटोप्थोरा आहेत. आणि मग याच बरोबर मग उपयुक्त जे सूक्ष्मजीव आहेत जमिनीमध्ये त्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, आस्परजिलस नायजर आहे, पॅसिलोमायसिस आहे, व्हर्टिसिलियम मॅटारायझियम इत्यादी आहेत. तसेच मग आता आपल्याला विषाणूचं तर सर्वांना माहिती आहे. सध्या पिकामध्ये म्हणजे पिकाचं आणि माणसाची सर्वात कठीण असे सूक्ष्मजीव आहेत की ज्याला आपण ऑन द वर्ज ऑफ लाईव्ह आणि डेड याचा म्हणतो. कारण हे ज्या वेळेला कुठल्याही सजीवामध्ये आल्यानंतरच याचे परिणाम आपल्याला दिसायला लागतात. तर सध्या सगळ्यात मोठे मॅक्झिमम प्रॉब्लेम आहे ते विषाणूचे. त्याला नियंत्रणही फार अवघड आहे. मग यामध्ये आहे पपाया मोजॅक आहे, पपाया रिंग स्पॉट आहे, टोबॅको मोजॅक आहे, पोटॅटो व्हायरस, भरपूर असे व्हायरस आहे. भेंडीमध्ये येलो वन मोजॅक आहे. आणि मग जे उपकारक जे विषाणू आहेत त्यामध्ये कीटकनाशक आहेत मॅक्झिमम, न्यूक्लिअर पॉलिहायड्रिस व्हायरस, ग्रॅन्युलस व्हायरस
अरेक्टस व्हायरस इत्यादी आहेत. आणि सध्या चौथा जे महत्वाचा सूक्ष्मजीव आहे की ज्याच्या रोगामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्याला आपण सूत्रक्रमी म्हणतो. जेवढे काही हॉर्टिकल्चरल किंवा फ्लॉवरल क्रॉप्स आहेत त्यामध्ये हे सूक्ष्मजीव फार महत्वाचे आहेत. सूत्रक्रमी ज्याला आपण सूत्र मेलाडोगायनी स्पीशीज, प्रॅटिलेंकस आहे, हेट्रोडेरा आहे, ग्लोबोडोरा आहे, रॅडोफिलस आहे. आणि मग ह्या जे रोग करतात यानंतर याच्यामध्ये काही उपकारक किंवा जे रोगावर येतात अशी काही निमॅटोड आहेत, सूत्रक्रमी आहेत. त्यापैकी हेट्रोडॅप्डिसाइड, स्टेरिनोमा आहे, अशा भरपूर प्रजाती आहेत. आणि कुजवायचं काम सुद्धा हे सर्व करतात. त्यानंतर प्रोटोझोआ आहे. हे सर्वच म्हणजे आपल्या पिकामध्ये रोग करतात आणि काही वेळेला हे फायद्याचे सुद्धा ठरत आहेत. त्यामध्ये आता आपण सर्वांना सर्वात जुनं जे सूक्ष्मजीव शेतीमध्ये आपण वापरतो की नत्र स्थिर करणारे जीवाणू असतात. आणि हे नत्र स्थिर करणारे जीवाणूमध्ये रायझोबियम हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सहजीवी पद्धतीने, त्यापैकी तीन प्रकारे हे सूक्ष्मजीव नत्र जमिनीमध्ये फिक्स करीत असतात. त्यामध्ये सहजीवी पद्धतीने आहे, रायझोबियम आहे, हे सर्व कडधान्यासाठी वापरले जातात. त्यानंतर दुसरे जे नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत ते असहजीवी पद्धतीने, त्यामध्ये ॲजेटोबॅक्टर आहे, अझोस्पेरिलम आहे, ॲसेटोबॅक्टर आहे, वेजिरिंका आहे. तर हे सर्व सूक्ष्मजीव किंवा जीवाणू या निरनिराळ्या पिकामध्ये राहून त्यांना नत्रयुक्त खते किंवा नत्र मिळवायचं काम करीत असतात. त्यामध्ये ॲसेटोबॅक्टरचा ऊसासारख्या पिकामध्ये किंवा इतर पिकामध्ये त्याचा फार मोठा रोल आहे. त्यानंतरचं निळं हिरवं शेवाळ आहे जे भात कचऱ्यामध्ये आपण वापरतो. ॲझोला आहे ते भात कचऱ्यामध्ये वापरतो. त्यानंतर सहयोगी पद्धतीने जे थोडं बरोबर राहून जे नत्र फिक्स करतात त्यामध्ये आस्परजिलस आहे, जे मक्यासारखं पीक आहे. यामध्ये याचं फार मोठ्या प्रमाणात काही फळझाडामध्ये नत्र फिक्स करीत असतात. त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू हे सर्व पिकासाठी काम करीत असतात. यामध्ये स्फुरद सर्व पिकासाठी सेंद्रिय खत सुद्धा, सेंद्रिय घटक कुजविणारे यामध्ये ट्रायकोडर्मासाठी सारखे आहेत, आस्परजिलस नायजर आहे. हे काडी कचरा किंवा जे काही आपण वेस्ट टाकतो शेतीतलं हे कुजविणारे सूक्ष्मजीव आहेत. नेक्स्ट त्यानंतर आपण एक जीवाणूचं पाहूया. त्यामध्ये ॲजेटोबॅक्टर आहे. आता हा जीवाणू स्वतंत्रपणे वनस्पतीच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नायट्रोजिनेज विकाराच्या साहाय्याने हवेतील नत्र स्थिरीकरणाचं काम आहे. जे हवेमध्ये नत्र असतंय, 70% नत्र हवेमध्ये अवेलेबल असते, पण हे पिकाला भेटत नाही. आणि हे पिकाला भेटण्याचं काम हे ॲजेटोबॅक्टर करीत असतात. यानंतर याच्या भरपूर प्रजाती आहेत, जाती आहेत. आणि भारतासारख्या जे उष्ण प्रदेश आहे त्यामध्ये ॲजेटोबॅक्टर कोकम ही उपजात प्रामुख्याने दिसून येते. सर्व प्रकारच्या पिकामध्ये याचा वावर आपल्याला दिसून येतो. आणि हे असहजीवी पद्धतीने नत्र फिक्स करीत असतात. त्यानंतरचा दुसरा आहे ॲझोस्पायरिलम. मी आपल्याला आताच सांगितलं की हे ॲझोस्पायरिलम हा असहजीवी पद्धतीने आणि पूर्वी याला आपण असहजीवी किंवा ज्याला आपण कंबाईन थोडं असोसिएटिव्ह सिम्बायोसिस म्हणतो त्या पद्धतीने याचं काम चालतं. वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या पिकाच्या मुळामध्ये हा राहतो आणि यापासून आपल्याला चांगलं नत्र आणि पिकाची क्वालिटी, पीजीपीआर ज्याला म्हणतो, पीजीपीआर ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये होती. आणि याच्या भरपूर जाती आहेत. त्यापैकी महत्वाची प्रजात आपल्या भारतामध्ये वापरतो आपण ती आहे ॲझोस्पायरिलम ब्राझिलन्स. त्यानंतरचा ॲसेटोबॅक्टर आहे. हा ॲसेटोबॅक्टर हा जीवाणू आंतरप्रभावी असून जे काही गोड पिकं आहेत किंवा हे पिकं आहेत ह्या मुळाद्वारे याचं नत्र स्थिरीकरण काम करायचं काम करतात. आणि हे सर्व ऊसातील पिकामध्ये त्याचं काम चालू आहे. आणि बऱ्यापैकी हे हवेतले नत्र ऊसास फिक्स करून ते प्रोव्हाइड करीत असतात. तर आता स्फुरद विरघळणारे जीवाणू, बऱ्याच प्रकारचे जीवाणू किंवा बुरशी सुद्धा आहेत. ॲस्परजिलस नायजर आहे, सिडोमोनास फ्लोरोसन्स, पिट्युडा हे सर्व स्फुरद विरघळून जमिनीमध्ये, सिडोमोनास ट्रायटा आहे. हे कडधान्य किंवा तेलवर्गीय पिकामध्ये नत्रापेक्षा ज्या वेळेला स्फुरदाची गरज जास्त असते यामध्ये हे
स्फुरद मिळवून द्यायचं काम करीत असतात. जमिनीत पुरेसे स्फुरद उपलब्ध असेल तर पिकामध्ये कर्बयुक्त पदार्थ किंवा कर्बयुक्त तयार करण्याच्या प्रक्रियेला वाढ होते आणि याच्यामुळे पिकाची मुळाची वाढ जोमदार होते. पिके व धान्याचे क्वालिटी सुधारण्याचे काम हे करीत असतात. आणि सेंद्रिय कर्ब कुजवणार आहे. निसर्गात आपल्याला माहिती आहे की फक्त एक वनस्पतीच आहेत की जे सेंद्रिय घटक जमिनीमध्ये टाकत असतो आणि आपण जे काही सेंद्रिय घटक आहे जमिनीमध्ये पडतात, पाला पाचोळा असेल तर हे कुजवायचं काम हे जीवाणू करत असतात. खूप आहे ते, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, सिडोमोनासचा सुद्धा रोल आहे आणि ऍस्परजिलस आहे. ट्रायकोडर्माच्या तर इतक्या प्रजाती आहेत, 90 प्रकारच्या जवळपास प्रजाती आहेत. हे सेंद्रिय घटक कुजवायचं काम करीत असतात. ऍस्परजिलस आहे, पुन्हा मशरूमच्या काही हे आहेत स्पेसिस की ते सर्व प्रकारचं सेंद्रिय जे काही आपण जमिनीमध्ये टाकतो हे कुजवायचं काम करतात आणि त्यापासून आपल्याला ह्युमिक ऍसिड किंवा ह्युमस तयार करायचं पदार्थ तयार करत असतात. तर हे निसर्गाचं चक्र चालविण्याच्या दृष्टीने हे फार महत्वाचे आहेत. त्यानंतर ही जी पद्धत आहे वापरण्याची, साधारणतः आमच्या विभागात किंवा इथं परभणी कृषी विद्यापीठामध्ये जे लिक्विड फॉर्म्युलेशन केलेलं आहे त्या फॉर्म्युलेशनचे आपण हे डोसेस दिलेले आहेत. द्विदल कडधान्य, मूग, उडीद आणि यामध्ये रायझोबियम अधिक स्फुरद विरघळणारे जीवाणू याचं बियाणे प्रक्रिया करावी लागते आणि ही 20 मिली प्रत्येक किलो बियाणे. तसंच तृण धान्यासाठी अॅजेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे हे सुद्धा 20 मिली प्रत्येक किलो साठी. त्यानंतर तेलवर्गीय मोहरी जवस या पिकासाठी 20 मिली आणि जवळपास हे 20 मिली. ऊसासाठी ऍसेटोबॅक्टर आहे साधारणतः 1 लिटर आणि स्फुरद विरघळणारे 1 लिटर प्रति किलो प्रति एकर हे मिसळून त्यामध्ये बियाणे प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. बटाटा, अद्रक, हळद यामध्ये अॅजेटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू याची अंतरिक्ष किंवा बियाण्यावर प्रक्रिया केली असता 200 मिली साधारणतः 1 एकरी लागते आणि त्याची चांगली वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. तसंच पुनर्लागवड जर करायची असेल पिकासाठी भाजीपाला, अॅजेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू ते रोपाच्या मुळावर त्याचं अंतरिक्षकरण केलं असता त्याचे चांगले रिझल्ट मिळत आहेत. साधारणतः 200 मिली प्रति 25 ते 30 लिटर पाण्यात मिसळून द्रावणामध्ये मुळे बुडवून हे जर लावले तर चांगले त्याचे रिझल्ट मिळत आहेत. त्यानंतर 5व्या ठिबक सिंचनाद्वारे जर आपल्याला हे द्यायचे असतील तर साधारणतः अॅजेटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू याचं 1 लिटर प्रति एकरी जर आपण त्याचा अवलंब केला तर चांगले याचे नियंत्रण किंवा चांगले नायट्रोजन हे फिक्स करायचं काम करतात, फॉस्फरस करायचं काम करतात. त्यानंतर आता आपण जे शाश्वत शेती आहे त्याच्यात फार शाश्वत शेतीमध्ये या जैविक रोग व कीड नियंत्रणाचा जो महत्वाचा हेतू आहे तो शाश्वत शेतीमध्ये की जमिनीचे स्वास्थ्य बिघडू न देता आणि इतर कोणत्याही प्राणी, पशु, पक्षी, पर्यावरण, मनुष्यास कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जीवस्य जीवनम असं काम करून हे पिकाचे रोगापासून किंवा किडीपासून नियंत्रण करत असतात आणि पिकाचे उत्पादन वाढत असतात. त्यामध्ये आता रोग व कीटनाशक म्हणून जे वापरणारे सूक्ष्म जीव आहेत त्यामध्ये जी बुरशी आहे बुरशीमध्ये ट्रायकोडर्मा, मी आता आपल्याला सांगितलं की पर्सून नावाच्या शास्त्रज्ञाने ट्रायकोडर्माचं फार पूर्वी जवळपास 17व्या शतकामध्ये याच्या नोंदी करून ठेवल्यात आणि आतापर्यंत जगामध्ये या बुरशीचं जैविक नियंत्रणाच्या दृष्टीने फार मोठं काम झालेलं आहे. आणि आपण आता म्हणजे आमच्या एक भारतामध्ये ट्रायकोडर्माची कॉन्फरन्स झाली होती ज्याला आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणतो भारतामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की ह्या शास्त्रज्ञाचा हा व्हिरिडी नाही, भारतामध्येच व्हिरिडी नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्याऐवजी तो ट्रायकोडर्मा आस्पिरलम आहे. तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे, ट्रायकोडर्मा आस्पिरलम आहे. पूर्वी आपण ग्लायक्लोडियम व्हिरियस म्हणत होतो पण हा ग्लायक्लोडियम व्हिरियसच्या ऐवजी आता तो सुद्धा ट्रायकोडर्मा व्हिरियन्स झालेला आहे. अशा 90 प्रकारच्या ट्रायकोडर्माच्या प्रजाती आपल्याला भारतामध्ये आढळून येतात. त्यामध्ये आणि सर्व जैविकामध्ये सर्वात जास्त अभ्यास करण्यात आलेली बुरशी आहे ट्रायकोडर्मा. या बुरशीचा भारतात आणि जगातही फार मोठ्या प्रमाणात या बुरशीवर काम झालेलं आहे आणि ती
सर्व प्रकारच्या रोगावर, जमिनीतून प्रसार पावणाऱ्या रोगावर, इव्हन आता तर असे काही रेफरन्स आपल्याला मिळालेले की तो एंडोफायटिक पण आहे, प्लांट मध्ये राहतो, पानामध्ये आतल्या बाजूने राहतो आणि तो झाडाला सिस्टेमिक ऍक्वायर्ड रेजिस्टन्स किंवा ज्याला आपलं प्रतिकार शक्ती वाढवायचं काम त्या ट्रायकोडर्मा करीत आहे. त्यानंतर जे आहे ते आस्परजिलस नायजर, आपल्या सर्वांना माहिती आहे की आस्परजिलस नायजर नावाची जी बुरशी आहे पिकामध्ये रोग करण्याच्या दृष्टीने सुद्धा हिचं फार महत्व आहे. पण यामध्ये काही स्पीसीज आपल्याला आस्परजिलस नायजरच्या 18 नंबरची हे आहे स्पीसीज, ती आपल्याला बायो कंट्रोल एजंट म्हणून ही वापरल्या जाते. आणि मग बाकीचे आस्परजिलस मध्ये मग ह्या बऱ्याच बाकीच्या स्पीसीज आहेत की त्या रोगकारक आहेत. त्याच्यामध्ये अवामुरी नावाची एक प्रजात आहे, ते निमेटोडवर येते आणि फॉस्फरस सुद्धा सोल्युबल करायचं काम या आस्परजिलसच्या स्पीसीज करीत आहेत. त्यानंतर कीडनाशक, महत्वाची कीटनाशक आपल्या सर्वांना माहिती आहे की आता सध्या बिव्हेरिया बॅशियाना, वर्टिसिलियम लॅकेनी, न्यूमोरिया रिलाई, आता न्यूमोरिया रिलाईचे नाव बदललेलं आहे, मेटारायझियम रिलाई झालेलं आहे, पॅसिलोमायसिसचंही नाव बदललेलं आहे, सूत्रक्रमीवर येते. या सूत्रक्रमीवर येऊन त्यांचं बऱ्यापैकी चांगल्यापैकी नियंत्रण करणारे आहेत. मेटारायझियम अनायसोप्युलीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जे याची जी प्रजात आहे ते हुमणीवर फार चांगल्या प्रमाणात काम करते. साधारणतः 2015 मध्ये या मेटारायझियमचा वापर मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. का मराठवाड्यामध्ये 15 मध्ये या हुमणीचा उद्रेक झाला होता आणि या कालावधीमध्ये साधारणतः आमच्याकडून बायोमिक्स बरोबर लोकांनी मेटारायझियम सुद्धा वेगळं, मेटारायझियम आम्ही असं देण्याच्या ऐवजी त्याचं सुद्धा आम्ही मिक्सचर तयार केलं होतं, मेटारायझियम बिव्हेरिया, आणि साधारणतः दिवसाला 1 टन ही मेटारायझियम नांदेड आणि परभणी जिल्ह्यातल्या काही भागातल्या शेतकऱ्याकडे पोहोचलं होतं आणि त्याने फार मोठ्या प्रमाणात हुमणीचं नियंत्रण केलं होतं. त्यानंतर जीवाणूमध्ये सर्वात बायो कंट्रोल एजंट म्हणून सगळ्यात मोठा किंवा सर्वात जास्त अभ्यास करण्यात आलेला कॅन्डिडेट म्हणजे सिडोमोनाज फ्लोरोसन्स आहे. हा सिडोमोनाज फ्लोरोसन्स आहे ते जमिनीद्वारे प्रसारित होणारे सर्व प्रकारचे रोग याच्यामुळे नियंत्रण होतात. त्यानंतर हा बाकीचे काम करतो की चिल्लेटिंग, आयर्न बाइंडिंगचं काम सुद्धा हा करतो. त्यानंतर सिडोमोनास ट्रायटा आहे, सिडोबॅसिलस सबटिलिस आहे की जो जमिनीद्वारे प्रसारित होणाऱ्या बऱ्याच रोगावर हे काम करतो. आणि हा एक चौथा जो पिंक पिगमेंटेड मिथेलोबॅक्टर, हा एक ग्रुप आहे मिथेन प्रमाण करणाऱ्या बॅक्टेरियाचा, हा झाडाच्या पानावर राहतो आणि झाडाच्या पानावर राहून झाडाला एक प्रकारचा किंवा पानाला जे आपण तेल सांडल्यासारखा किंवा हिरवा गर्द अपीअरन्स देणारा हा बॅक्टेरिया आहे. हा चांगल्या प्रकारचा रेजिस्टन्स झाडाला देतो. साधारणतः जे काही फोलियर डिसीजेस किंवा पानावर येणारे रोग आहेत याच्यापासून प्रोटेक्शन मिळवायचं देण्याचं काम हे सूक्ष्मजीव किंवा जीवाणू करत असतात. त्यानंतर बॅसिलस थ्रुजेन्सिस, तर हे सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या आळीवर्गीय किडीवर येत असतात. आणि ह्या बुरशीमध्ये फ्युजेरियमच्या आपण समजतो की फ्युजेरियम हा फक्त रोग करतो, पण फ्युजेरियमच्या काही प्रजाती बायो कंट्रोल एजंट म्हणूनही वापरल्या जातात. तर आता आपण हे ट्रायकोडर्मा महत्वाचं म्हणजे हा सर्वात मोठा वेगळे वेगळे काय कामं करतो या बाबतीत जर पाहिलं तर झिंक सारखे किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य मिळवण्याचे कार्य हे ट्रायकोडर्मा करतो. आणि पिकात जो काही ताण येतो, ज्याला जैविक अजैविक ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करायचं काम हे करीत असतात. तसेच काही रिपोर्ट असे आहेत की हे सूत्रक्रमीवरही परोपजीवी पद्धतीने वाढतो, हार्जानम पर्टिक्युलरली की वाढतो आणि त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करतो. आता रायझोक्टोनिया आहे, फ्युजेरियम आहे, पिथियम, स्क्लेरोशियम, वर्टिसिलियम, हे जे रोग करणाऱ्या बुरशी जमिनीत राहतात याचं बऱ्यापैकी किंवा चांगल्या प्रकारे नियंत्रण करायचं काम या ट्रायकोडर्माचा होतो. आणि जगात सर्वात मोठा रिसर्च ह्या ट्रायकोडर्मावर झालेला आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक, ट्रायकोडर्मिन आहे, असे अँटीबायोटिक तयार करून ही पिकात म्हणजे रोगाचे चांगल्या प्रकारे हे करीत असते. त्यानंतरचं जे आहे ते मेटारायझियम अनायसोपुली आहे. साधारणतः हे मेटारायझियम आपण एकच आपल्याला माहिती आहे की मेटारायझियम हे किडीवर येते, पण माझं एक ऑब्झर्वेशन आहे आणि मला रिसर्च पेपरही मिळाले की हे पिकाच्या वाढीत सुद्धा फार मोठ्या प्रकारचं योगदान आहे ह्या मेटारायझियमचं.
आणि रोग नियंत्रणात सुद्धा मेटारायझियमचं चांगलं योगदान आहे. असे रिसर्च पेपरही मला भेटलेले आहेत आणि माझे विद्यार्थी जे पिकामध्ये ह्या मेटारायझियम किंवा बायो मिक्सवर काम केलंय त्यांचंही ऑब्झर्वेशन असं आहे की हे पिकाची वाढ आणि बाकी बोंडाऱ्या म्हणजे येत असतानाच मुळ्याची वाढ आणि रोग बाकीचे इतर रोग फ्युजेरियम सारखे रोग पेथियम सारखे रोग नियंत्रण करण्यामध्ये याचा फार मोठा सहभाग आहे. त्यानंतरचा जे महत्वाचा कॅन्डिडेट आहे बिवेरिया बॅसियाना हा आळीवर्गीय पिकावर येतो आणि ही एक बुरशीच आहे तशी मऊ कातडीच्या जी आळी आहे त्यावर येतो. परजीवी पद्धतीने वाढ होऊन तिचं नियंत्रण करतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे हायपी ज्याला आपण त्या बुरशी हायपी किंवा तंतू त्या आळीमध्ये सोडून त्याचं नायनाट करीत असते आणि सर्व प्रकारच्या आळ्या पांढरी माशी वाळवी यामध्ये येऊन हे चांगलं त्याचं नियंत्रण मिळतं याच्यापासून. नंतरचा व्हर्टिशिलियम लॅकॅनी आहे की आता बऱ्याच जणांना बरेच शेतकरी या व्हर्टिशिलियम लॅकॅनीकडे वळले. जी काही रसशोषक किडी आहे ही किडी आता कुठल्या प्रकारच्या याला दाद देत नाही. मग यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणात रोल आहे. त्या सर्व प्रकारच्या रसशोषक किडीवर हे चांगल्या प्रकारात काम करीत असते. त्यामध्ये मावा तुडतुडे फुलकिडी पांढरी माशी रसशोषक इतर रसशोषक किडीवर येऊन त्याचे कार्य करीत असते आणि त्यापासून आपल्याला पिकापासून याचे रसशोषण करणाऱ्या किडीपासून मुक्तता होते. त्यानंतर निमोरिया रिलाई. आता हे निमोरिया रिलाईचं नाव बदललं मेटारायझियम रिलाई झालंय. हे सुद्धा निरनिराळ्या प्रकारच्या आळीवर येऊन त्याचं निपांत करीत असते आणि हे सर्व जवळपास यांचं सर्वांचं घर हे जमीन आहे. या जमिनीत आपल्या सर्व प्रकारच्या जमिनीत भेटून येत असते. त्यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्बही व्यवस्थित असायला पाहिजे. मग त्यासाठी जी कुजविणारे बुरशी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. त्यानंतरची जी महत्वाची बुरशी आहे पॅसिलोमायसिस लिलिसन्स. तर सध्या पॅसिलोमायसिस लिलिसन्सचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ते जे काय हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत त्यामध्ये हे निमॅटोड जे येत आहेत त्याच्यामध्ये याचा वापर आहे. आणि आता काही दिवसाखाली याच्यामध्ये रिझल्ट मिळून आले की हा एंडोफायटिक आहे असं त्याचं नोंद आहे. आणि आपल्या लातूरच्या एका विद्यार्थ्याला एक झाडाच्या पानावर मिळाला आणि त्या पानाला एक प्रकारचं रेजिस्टन्स इम्पार्ट करायचं काम हे पॅसिलोमायसिस लिलिसन्स करीत असल्याचे काही रिसर्च पेपर सध्या मिळालेले आहेत. नेक्स्ट. त्यानंतर आस्परजिलस नायजर ही जमिनीतच राहणारी आहे आणि मग जमिनीतून येणाऱ्या बुरशीचं नियंत्रण करते. त्याचबरोबर स्फुरदेही विरघळणाऱ्याचं काम हे बुरशी करीत असते. तर हे रोगकारक आणि रोग म्हणजे उपकारक प्रकारचंही काम या बुरशीचं चालू आहे. आवामोरी ही पण सूत्रक्रमीवर याचं काम करीत असते. सूत्रक्रमीवर ही बऱ्यापैकी परोपजीवी पद्धतीने वाढत असते. तसंच पुरद आणि पालाश विरघळण्यासाठी उपलब्ध आहे आणि ही इतर बुरशीप्रमाणे जमिनीतच मिळत असते. त्यानंतर आहे सर्वात आता मी सांगितलं की सर्वात मगाही आपण चर्चा करत असताना सांगितलं की स्युडोमोनास फ्लोरोसन्स हे सर्वात जास्त अभ्यास करण्यात आलेला जीवाणू आहे. तो सर्व प्रकारचा अजैविक आणि जैविक ताणही सहन करीत असतो. त्या सर्व प्रकारच्या जमिनीत आढळतो. रायझोक्टोनिया फ्युजेरियम पिथियम स्क्लेरोशियम व्हर्टिसिलियम आणि राल्स्टोनिया ह्या जो जीवाणू आहे मर तयार करणारा त्या रोगांचं हे नियंत्रण करीत असते. सर्व प्रकारचे ताण त्यानंतर आयर्न अवेलेबल करून द्यायचंही काम हे जीवाणू सूक्ष्मजीव करत असतात. स्युडोमोनास स्ट्रायटा बेसिकली हा पिकाची वाढ किंवा पीजीपीआर ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो की ते चांगली करण्याचं काम हा जीवाणू करत असतो. स्फुरद विरघळण्याचं काम पिकाच्या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे करीत असतो. त्यानंतर बॅसिलस सबटिलिस जे सूक्ष्म जीवाणू किंवा जीवाणू आहे रोगावर येणारा जीवाणू हा एक महत्वाचा आणि तिसऱ्या प्रकारच्या याच्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला बॅसिलस सबटिलिस आहे जे चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक म्हणून काम करतो. सर्व प्रकारच्या जमिनीत भेटतो आणि रायझोक्टोनिया फ्युजेरियम पिथियम स्क्लेरोशियम व्हर्टिसिलियम राल्स्टोनिया यासारख्या बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांचं नियंत्रण हा बॅसिलस सबटिलिस करीत असतो. आणि आता आपल्याला सांगितलं की पीपीएफएम हा एक प्रकारचा सूक्ष्म जीव किंवा जीवाणू पानावर आढळून आलेला आहे आणि तामिळनाडू
ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये याचं बऱ्यापैकी काम यावर बऱ्यापैकी काम आहे. त्यानंतर हे आमच्याकडं आम्ही हा आयसोलेट इथे लोकल याच्यामध्ये आयसोलेट केला आहे आणि मिथेन तयार करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या जीवाणूचा हा समूह आहे. यामुळे याची जर बीज प्रक्रिया केली तर याची उगवण शक्ती वाढते. मग पानावर राहून पिकाची रोगकारक शक्ती वाढवायचं काम करते. त्यामुळे बुरशी किंवा जीवाणू किंवा विषाणू यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करते. पपईमध्ये साधारणतः विषाणूजन्य रोग आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी आम्ही ह्या जीवाणू काही शेतकऱ्यांना दिला असता याचे चांगले रिझल्ट आम्हाला शेतकऱ्याच्या शेतावर मिळालेले आहेत आणि हे आम्ही याचा वापर कंटिन्यू चालू आहे. त्यानंतर बॅसिलस थ्रुजेन्सिस हा बॅक्टेरिया किंवा जीवाणू पतंगवर्गीय किडीच्या आळ्यासाठी उपयुक्त आहे. त्या हुमणी आणि आळीमध्ये आणि सर्वात मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला जे की आता आपण ट्रान्सजेनिक मध्ये आपल्याकडे भारतात एकमेव जे ट्रान्सजेनिक उपलब्ध आहे ते या बॅसिलस थ्रुजेन्सिस कपाशी आहे आणि यामुळे हा सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनाच माहिती झालेला एक सूक्ष्म जीवाणू आहे. त्यानंतरचं जे आहे आता हे साधारणतः याचं वापरायचं जे प्रमाण आहे ट्रायकोडर्मा किंवा सिडोमोनाज ऍव्हरेज मध्ये हे सर्व काही आहे 10 ग्राम साधारणतः 5 ग्रामचा आपण रिकमेंडेशन पाहतो, पण आमचे जे प्रयोग आहेत शेतकऱ्याच्या शेतावरचे किंवा आमच्या विद्यार्थ्याचे 10 ग्राम प्रति किलो बियाणे याचे फार चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत आणि ह्याची जर फवारणी करायची असेल तर 100 ग्राम प्रति 10 लिटर पाणी आणि आळवणी करायची असेल तर 200 ग्राम 10 लिटर पाणी याप्रमाणे याचे एक वापर केला असता रिझल्ट चांगले भेटतात. तसंच मेटारायझियम आहे, मेटारायझियम बिव्हेरिया व्हर्टिसिलियम न्यूमोरिया याचं 200 ग्राम फवारणीसाठी बीज प्रक्रियाची तर साधारणतः याची काही कुणी म्हणजे आपण रिकमेंड करीत नाहीत. फवारणीसाठी 100 ग्राम 10 लिटर पाणी आणि आळवणी करण्यासाठी 200 ग्राम 10 लिटर पाणी अशा प्रकारे जर आळवणी केलं तर याचे आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात. मग आता कीडनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या ज्या काही आहेत बुरशी त्याच्यात हेट्रोरॅप्टिस आणि स्टेरिनेमा हे बऱ्यापैकी सूत्रक्रमी शेतीमध्ये वापरल्या जातात. ज्या आपण हुमणीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वगैरे याचा बऱ्यापैकी वापर झालेला आहे. ऊसातील हुमणीच्या नियंत्रणात याचे रिझल्टही चांगले आहेत. ह्या हुमणीवर परोपजीवी पद्धतीने वाढतात आणि चांगल्या प्रकारचे नियंत्रण किडीवर मिळालेले आहे या बुरशीमुळे या सूत्रक्रमीमुळे. त्यानंतर कीटनाशक म्हणून जे वापरणारे विषाणू आहेत न्यूक्लिअर पॉलीहायड्रिड व्हायरस आणि ग्रॅन्युलस व्हायरस रोटम व्हायरस हे महत्वाचे सूक्ष्मजीव किंवा विषाणू आपण या वेगवेगळ्या किडीवर तसे भरपूर आहेत, पण यापैकी जे वापरलेले आहेत ते 3 वापरण्यात येतात. जगामध्ये याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर जे काही घाटेवाळीवर आपल्याला उलटी टांगलेली आळी दिसते तर त्या ह्या रोगामुळे बळी पडून घाटेआळी आपल्याला मेलेली दिसते. या अशा प्रकारचे जे जर दिसले तर आपण या निश्चितपणे याचा वापर आहे होतो असं लक्षात येतं. त्यानंतर राज्यनिहाय जे जैविक आणि कीड नियंत्रणाचा वापरचा आपण एक तक्ता मी आपल्या समोर ठेवलेला आहे. जगामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो आणि भारतातही. तर भारतामध्ये त्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. साधारणतः जे स्टॅटिस्टिक्सचा डाटा आहे कारण आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीचे हे होतात फळं आणि पिकं यामध्ये याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. मग त्यानंतर बाकीचं मग वेस्ट बंगाल आहे, केरळ आहे. तर अशा प्रकारचा वापर ह्या जैविक कीटनाशकाचा वापर होत आहे. त्यानंतर आता मी महत्वाच्या टॉपिक कडे बोलतो की हे झालं सर्व. मग आपल्याला एकंदरीत जे जैविक आहे त्याचा तर आता हे जे बायोमिक्स आहे आता आपण चर्चा केली की जे हॉट केक आहे आमच्या विद्यापीठाचा त्या बाबतीत आपल्याला मी थोडक्यात सांगतो की एक जैविक कीटनाशक रोगनाशक आणि पिकाची वाढ करणारे जोमदार वाढ करणारे एक घटक आपण तयार केलेला आहे किंवा मिश्रण तयार केले. ते हळद आणि आलं मग हे 2च पिकामध्ये नाही तर ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी नांदेड आणि हिंगोली जिल्हा आता हिंगोली पूर्वी परभणी जिल्हा हे हळदीचं पीक फार मोठ्या प्रमाणात घेत होते.
यापूर्वीची पार्श्वभूमी अशी आहे की डॉक्टर VT जाधव जे आमच्या विभागातले प्राध्यापक होते, त्यांनी आणि त्यांचे कलीग एक आंबेडकर नावाचे सध्या सहाय्यक प्राध्यापक आहेत आमच्याकडे, या दोघांनी हे तामिळनाडू ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर काहीतरी करता येते का म्हणून सिट्रस डायबॅक यावर एक बायोमिक्स तयार केलं होतं. आणि ह्या बायोमिक्सची ज्या वेळेला यांनी प्रयोग चालू केले मराठवाड्यामध्ये काही डायबॅकनं ग्रस्त बागेमध्ये, तर या लोकांनी या विद्यार्थ्याला बागेत सुरुवातीला येऊ देत नव्हते. अशा शेतकऱ्यांनी नंतर त्यांचा हे जे वापर करून त्यांचे प्रयोग समोर आले, तर ह्या प्रयोगातून त्यांचे जे रिझल्ट आले त्यामुळे त्या दोघांचाही सत्कार करून हे बायोमिक्स त्यांनी सुरुवातीला तयार केलं होतं. आणि मग हे 2010चं जे पुढचं मग मी सांगितले की 2010 या कालावधीमध्ये मराठवाड्यामध्ये ज्या हुमणीचा अळीचा प्रकोप झाला आणि हळदीचं पीक जवळपास या 2 जिल्ह्यातलं नेस्तनाभूत व्हायच्या मार्गावर लागलं होतं. साधारणतः एका शेतकऱ्याने एकरी 25,000 ते 30,000 रुपये खर्च केले होते. आणि असे शेतकरी या कृषी आपलं कीटकशास्त्र विभाग आहे या विभागामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचे आले की सर की आम्ही ह्याने वैतागलो आहेत की हुमणी आमच्या शेतातली काही कमी होत नाही. मग यापूर्वीही आमच्याकडं विद्यार्थी जे काही काम करीत होते या निरनिराळ्या जैविकावर, त्यामुळे आमच्याकडे हे सर्व शिल्लक होते, बायोएजंट लॅबोरेटरीत होते आणि 4चं बायोमिक्स आम्ही तयार करत होतो. हे बायोमिक्स करीत असताना हे मग एन्टॉमॉलॉजी मधून आमचे झमर सर आणि कदम सर त्यांनी हे लोक पाठविले आमच्याकडे किंवा ह्यांच्यासाठी काहीतरी करा. मग काहीतरी करीत असताना त्यांना सहज विचारलं किंवा हळदीमध्ये आता माझ्या भागात, मी ज्या भागातून आता सरांनी सांगितलं की गिरवली दुष्काळग्रस्त भाग, आणि मग ह्या भागात हळदीचं पिकच नसतं. मग त्या लोकांनी सांगितलं किंवा हळदीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, मग ह्या हळदीतले प्रॉब्लेम त्यांनी सांगितले. आणि मग एक 4-5 दिवसाचा अभ्यास केला आणि त्यांनी जे ह्याचा सुरुवातीला मी त्यांना मेटारायझियम दिलं की हुमणी कंट्रोल व्हावी. मग त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितले त्या प्रॉब्लेमवर एक अभ्यास करून मी आपल्याला आता जे वरचे साधारणतः जे काही जीवाणू आहेत, जीवाणू किंवा आपले बुरशी आहे, या बुरशीचा अभ्यास करीत करीत आणि आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे या सर्वांचा एक काही करता येते का असं एक मिक्सचर तयार केलं. आणि साधारणतः हे मिक्सचर या लोकांना मी दिलं आणि दिल्यानंतर एक 8-10 दिवसात हे लोक परत आले की सर काय झालं की म्हणजे मला तर भीती वाटायला लागली की हे लोक परत आले. सर म्हणले गडबड झाली. काय गडबड झाली? मला तर असं वाटलं की ह्यांचं पीक पूर्ण या वापरानं गेलं. नाही हो म्हणे सर, आम्ही दिलं होतं त्यावेळेस 2-3 क्विंटल आणि एवढे चांगले त्याचे रिझल्ट आले की साधारणतः हळदीचा कलरही हिरवागार झाला, मुळ्याही चांगल्या झाल्या आणि ती हुमणी आम्हाला मेलेली दिसायली. आणि वरून फवारलं काही लोकांनी तर वरचे रोग कमी झालेले दिसायले. तर असं एक हे बहुगुणी मिश्रण ह्या शेतकऱ्यांनीच मला सांगितलं की हे तुमचं मिश्रण खूप चांगलं आहे. आणि हे गडबड झालेलं मग मला थोडस जरा हायसं वाटलं. मग आम्हाला तुम्ही किती देता ही त्यांनी मागणी केली. त्यामुळे 2010ला जे 67 शेतकरी होते, ती 67 शेतकऱ्याला मी त्या वर्षी 10 क्विंटल तयार करून दिलं. कारण त्यावेळेस आपली काही अशी एवढी मोठी कॅपॅसिटी नव्हती. मग ते तयार करून दिलं आणि त्याचे रिझल्ट फार चांगले आले. तर याचा फार मोठ्या प्रमाणात या वापर सुरू झाला. साधारणतः हळदीच्या लोकांनी सुरुवातीला केला, मग त्यांनी इतर पिकातही त्याचा वापर चालू केला. आणि अशा प्रकारे एक विद्यापीठाला आणि आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे विभागाला नावलौकिक देणार बायोमिक्स, ज्याला की सुरुवातीला तर आम्ही फक्त पांढऱ्या पिशव्या आणि त्याला पांढरा औषध म्हणूनच हे लोक ओळखायचे. त्याची बऱ्याच गोष्टी याच्या चांगल्या म्हणजे निदर्शनास आल्या. मला तर त्यामुळं फार मोठा बहुमान मिळाला या बायोमिक्स मुळे. नेक्स्ट. तर आता हे बायोमिक्स तयार करीत असताना मी जे वापरले, फक्त मी प्रमाण सांगत नाही, हे बाहेरही लावलंय, डिस्क्लोज केलंय मी की हे काय काय वापरलं याच्यामध्ये. ट्रायकोडर्मा विरिडी आहे, आस्परजिलस नायजर आहे, सिडोमोनास ट्रायटा आहे, न्यूमोरिया रिलाई आहे, ग्लुकोनो ऍसिटोबॅक्टर आहे. हे सर्वच एक मिक्सचर तयार केलं. याचं प्रमाण मी ठरविलं, एक प्रमाण काय काय किती प्रमाणात घ्यायचं. मग मी ते तयार केलं आणि लोकांना द्यायला चालू केलं. ठीक. नेक्स्ट. तर हे याचे जे आहेत आपले घटक, तर हे सर्व घटकाचे लाईव्ह आपल्या समोर ठेवलेले आहेत. नेक्स्ट. त्यानंतर ह्याचा वापरायचा जे आपलं विद्यापीठातून जे आम्ही देतो ते साधारणतः प्रायोगिक तत्वावरचं मिश्रण 1 किलो पावडर 150 रुपये दर आहे आळवणीसाठी. तर याच्या बाबतीत आणखीन मला काही गोष्टी सांगायच्या आहेत
की ही 200 ग्राम जी डोस आहे ही शेतकऱ्यांनी ठरविला, 100 ग्राम ही शेतकऱ्यांनी ठरविला. आणि मग मला सांगायला आले की सर म्हणजे ह्याचे रिझल्ट ह्याच्यामध्ये एवढ्यानं चांगले येतात, कुठल्याही पिकात चांगले येतात, पपईत चांगले येतात, डाळिंबात चांगले येतात हे. आणि 100 ग्राम मग आता हे सगळं झाल्यानंतर हा एकमेव असा आयटम आहे की हा शेतकऱ्याकडून आम्हाला रिसर्च करायला उलट याची फीडबॅक भेटला, सर तुम्ही याच्यावर काही ना काही रिसर्च तयार करा. मग आम्ही माझे 2 विद्यार्थी या PhD चे कम्प्लीट या बायोमिक्सच्या प्रत्येक ऍस्पेक्टवर अभ्यास केला. आणि आज ऍस्पेक्टवर अभ्यास केला असताना ही जे शेतकऱ्यांनी सांगितलेले डोस सुद्धा बदल झाला नाही, हे अशाला असे राहिले. मग त्याच्यामुळे त्यांनी शेतकरी जे सांगायचे की सर याच्यामुळे आम्हाला 500 रुपये भाव जास्त भेटतो, पुन्हा बाजारातली परत चांगली येते, कीड व रोगयुक्त येते, किंवा ते हळदीचा तुकडा पडतो आणि त्याच्यामुळे चांगले भाव येतात असं त्यांचं म्हणणं होतं. की 500 रुपये निडर किंवा हे बाकी जे शब्द आहेत हे शेतकऱ्याकडून या बायोमिक्सच्या वापरामुळे मला माहित झाले. कारण हळद हे पीक माझ्या भागात नसतंच. आणि मग मला या हळदीच्या बाकीच्या गोष्टीच्या मी माहिती करून घेतली. आणि या शेतकऱ्यांनी सांगितलं की हळदीचा 2 भाग होतात आणि मग हे 2 भाग झाले की त्याला भाव जास्त भेटतो. तर अशा प्रकारचं एक बहुगुणी उपयुक्त मिश्रण याच्यातून आम्हाला भेटलं. नेक्स्ट. तर ह्याचे जे फायदे आहेत ते शेतकऱ्यांनी सांगितले आणि आम्ही बऱ्यापैकी याचा अभ्यास केला. माझे 2 PhD चे विद्यार्थी कम्प्लीट म्हणजे याच्यावरच काम केलं आणि त्यांचे थिसिस पूर्ण झाले, त्यांचे रिमार्क चांगले आले. तर ह्या सर्व गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा आम्ही अभ्यास केला. प्रतिरोध, पुनरुत्थान, अवशेष समस्या म्हणजे हे तयार होतच नाही, रोगकारक दूषित किंवा नैसर्गिक घटक असल्यामुळे त्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा याला निसर्गाला रोग होत नाही. आणि याची किंमत जर बघितली तर आता आपण पाहिलं की म्हणजे कितीतरी दरवर्षी पेस्टिसाइड शासन बॅन करीत आहे. आणि साधारणतः शेतकऱ्याचंही म्हणणं असं आहे की साधारणतः एखाद्या दुकानात आम्ही गेलो तर 5,000 रुपयाचे केमिकल्स किंवा रसायने लोक दुकानदार आम्हाला देतात. आणि मग तुमचं हे 750 रुपयाचं जर आम्ही एकरी नेलं तर आम्हाला सर्व गोष्टीपासून आम्हाला सुटका मिळाली. आणि शेतकरी ही साधारणतः काही दुकानदाराचाही फोन मला येतात की सर तुमच्यामुळे आमचे बऱ्यापैकी मार्केट बसलंय. आणि तेही काही जणांना आनंदात सांगतात. काही शेतकरी आहेत, माझे विद्यार्थी आहेत की सर काही नाही, विद्यापीठातलं पांढरं औषध आणा. मग हे पांढरं औषध अशा प्रकारे प्रसिद्ध झालं. त्यानंतर मग आम्ही त्याची पॅकिंग वगैरे केली. कुठल्याही म्हणजे साधारणतः आपल्याला आता न्यूज मध्ये बऱ्याच बातम्या होत्या की आपल्या परभणी जिल्ह्यातून आणि वसमत तालुक्यातून किंवा हिंगोली जिल्ह्यातून हळद जगामध्ये किंवा इतर देशामध्ये एक्सपोर्ट होते. आणि या हळदीचे एक्सपोर्ट करण्यामध्ये साधारणतः या बायोमिक्सचा फार मोठ्या प्रमाणात रोल आहे. असं काही आम्हाला भाग भेटला नाही की जिथं हे हळदीच्या वापरामध्ये बायोमिक्स नाही वापरलं. साधारणतः प्रत्येक गावामध्ये 90% शेतकऱ्यापर्यंत याचा वापर झालेला आहे. आणि ह्याचे आम्ही नंतर मागच्या वर्षी म्हणजे ह्याची सस्टेनेबिलिटी पाहिली ती की हेच काही म्हणजे या शेतकऱ्यांनी वापरल्यानंतर ह्या जमिनीमध्ये हे राहतात का. आणि साधारणतः जे 14 आम्ही वापरलेले आहेत 14 पैकी 10चा आम्हाला त्या जमिनीमध्ये चांगल्या बऱ्यापैकी राहिलेले दिसले 2-3 सीझनला. या विद्यार्थ्यांनी अभ्यास या प्रत्येक गोष्टीवर अभ्यास केला आहे. आणि हे अभ्यास करून लोकांनी फवारणी लोकांनी सजेस्ट केली. याची आणखीन एक सांगायचे हे आहे की साधारणतः 2-3 वर्षाखाली गुलाबी बोंडाळी हे बोंडाळी चा म्हणजे मोठा प्रकोप झाला होता. आणि आमच्याकडे ह्या पिरियड मध्ये याची बऱ्यापैकी हे होती, शॉर्टेज होतं. काही शेतकऱ्यांनी लाईन मध्ये लागून हे 100 बॅग बायोमिक्स नेलं आणि मग त्या ह्याच्यावर फवारलं, कापसावर. आणि त्यांनी मला सांगायला चालू केलं की सर कापूस बघायला या. लोकांना काहीच कापूस झाला नाही, मला त्या गुलाबी बोंडाळी सुद्धा नाही, मला 10 क्विंटल एकरी कापूस झाला. अशा प्रकारचं एक बहुगुणी म्हणजे शेतकऱ्याने याच्यावर खूप मोठा रिसर्च केला, ज्याला आपण म्हणतो की शेतकरी हे रिसर्च करतात. आणि या ह्याच्या वापरानं त्याच्या बऱ्यापैकी शेतकऱ्याच्या जीवनात खर्च कमी केला आणि त्याचा वापर बऱ्याच पिकामध्ये वाढलेला आहे. ते साधारणतः आपण हे जे तयार करतो याच्यामध्ये CFU मोजायला तसं खूप अवघड आहे, पण साधारणतः आम्ही जे मिक्सर तयार करतो ते सर्वच मिळून 1:10 द्रवामध्ये असतं. शेतकऱ्याच्या मागणीनं प्रमाणे आम्ही द्रवही देतो. ते स्वतःचे कॅन घेऊन येतात, स्वतःच्या पिशव्या घेऊन येतात की ते तयार होईपर्यंत इथं थांबायची तयारी शेतकऱ्याची. ते साधारणतः सकाळी 7ला येणारे
आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ती बसणार आहे. आम्हाला पैसे न मोजता येण्याची वेळ 150 रुपयानं इतकी परिस्थिती ह्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे म्हणजे याच्या भरभरून याला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतरच नेक्स्ट मग हे 2015ला साधारणतः एक असंच एक आर्टिकल माझ्या ह्याच्यामध्ये आलं, म्हणजे मुलाखत घेतली होती ऍग्रोवन मध्ये आणि मग त्याच्यानंतर भरपूर असे आर्टिकल यायला सुरुवात झाली. मग हे आर्टिकल आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून याची इन्क्वायरी चालू झाली आणि सर्व भागामध्ये साधारणतः आताच देशमुख सर म्हणले की द्राक्षामध्ये साधारणतः या पिरियड मध्ये द्राक्षातले सुद्धा लोक आले, पण कन्सिस्टन्सी त्यांची राहिली नाही. आता या वर्षी सुद्धा द्राक्षामध्ये लोकांनी यावर्षी 1 क्विंटलची माझ्याकडून मागणी नोंदविली. मी इथून पार्सल त्यांना त्यांच्या गावी एसटी महामंडळातून पाठवले. ते विद्यापीठाच्या अकाउंट मध्ये पैसे भरतात आणि मग त्याची पावती आणि ते पार्सल एसटीचं त्यांच्याकडे मिळतंय. त्या गावात कोपरगाव, शिर्डी आहे या भागामध्ये याचा पोहोच झालेला आहे. आणि सांगली सातारा जे म्हणजे आपण हळदीचा आगर म्हणतो, सांगलीमध्ये काही शेतकरी कंटिन्यू याचा वापर करणारे आहेत, पण ते लिमिटेड आहे. शेतकऱ्यांनी अनुभव आताही भरपूर असे काही फीडबॅक दिलाय. काही जणांनी पपईमध्ये वापरलं, काही जणांनी डाळिंबात, सांगोल्यासारख्या भागामध्ये काही लोकांनी डाळिंबातही वापर केलाय. तेलामध्ये बऱ्यापैकी यापासून नियंत्रण मिळालंय असं लोकांचं म्हणणं, पण आमचे प्रयोग आतापर्यंत नाही. आम्ही आता ह्या प्रयोगाच्याच अवस्थेत आहेत आणखीनही. ह्या एका लेखानं म्हणजे साधारणतः याची मागणीचं प्रमाण तर वाढलं आणि खूप मोठ्या प्रमाणात याचं पॉप्युलरिटी वाढली. साधारणतः हे गुजरातमध्ये त्याच वर्षी गुजरातमध्ये साधारणतः 7 टन आम्ही पाठवलं. संध्याकाळची वेळ होती, मी दुपारच्या वेळेला ती गाडी भरताना लोकांनी ही गाडी सुद्धा उतरून घ्यायला लावली. मग गुजरातमध्ये पाठवताना संध्याकाळच्या वेळेला रात्री 8 वाजता गाडी मला भरून द्यावं लागली. तर म्हणजे लोकांनी सांगितलं की सर म्हणजे इतकं जर आम्हालाच इथं भेटत नसेल तर मग तिकडे देण्यात काय अर्थ आहे. तर त्यांचंही ऐकलं, त्यांनाही आम्ही परत जाऊ दिलं नाही. तर साधारणतः एक आपल्या समोर मी हा ग्राफ ठेवत आहे. 2010ला जेव्हा चालू केलं त्यावेळेस मग ते कसा सरांनी सांगितलं की 67 सुरुवातीला फक्त 67 लोक आले होते आणि त्याचा वापर असा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत गेला की ते साधारणतः यावर्षी माझ्याकडे लॅबमध्ये टोटल संख्या तर 67,000 झाली. तर पण ही जी संख्या आहे यावर्षी 15,600 लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ह्याचा फक्त बायोमिक्सचा रेव्हेन्यू आम्हाला 2,60,00,000 आहे. मग बाकीचे जे दुसरे आम्ही बऱ्याच प्रकारचे, मग आम्ही शास्त्रज्ञ म्हणून याचे वेगळ्या प्रकारचे मी कन्सोर्शिया तयार केलेले आहेत. काही कन्सोर्शिया आम्ही किडीसाठी तयार केलेत आणि ह्याचाही वापर चांगला आहे. किडीसाठी आहे, पुन्हा फक्त रोग नियंत्रणासाठी काही केलेले आहे. तर याचा वापर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत आहेत. साधारणतः यावर्षी 180-175 मेट्रिक टनाचा जवळपास आमच्या इथून विक्री झालेली आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला, म्हणजे खर्च कमी झाला. साधारणतः ज्याला आपण डबलिंग ऑफ इन्कम म्हणतो किंवा आपल्या सरकारची जी घोषणा आहे, तर कमी खर्चामध्ये हे एक प्रकारचं डबलिंग ऑफ इन्कम आहे. तर हे सर्व या बायोमिक्सनं साध्य झालेलं आहे. म्हणजे ह्याची एक आपण वापरताना जी काळजी घ्यायची ते शेतकऱ्यांना वापरताना आम्ही सांगतो की कशी काळजी घ्या, की सेंद्रिय प्रमाणात याच्यामध्ये जमिनीत सेंद्रिय पदार्थ असणं गरजेचं आहे. पुन्हा 4 ते 5 दिवसापर्यंत कुठल्याही रसायनाचा वापर करू नका. त्याच्यानंतर पुन्हा 4 ते 5 दिवसांनी गरज पडलीच तर सर्वसाधारणतः तर गरज पडत नाही, पण एखाद्या वेळेला अटॅक वातावरण जर त्याचं फार फेवरेबल असेल रोगाच्या दृष्टीनं तर अशा वेळेला आपण याचा 4 ते 5 दिवसानंतर पुन्हा वापर करायला सांगतो. तर आणि साधारणतः जे जैविकाला ठेवायचं आहे की कोरड्या जागेत ठेवा, उन्हात ठेवू नका, बीज प्रक्रिया केलेले बियाणे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. हे सर्व जे बाकीच्या जीवाणूसाठी वापरणे किंवा सूक्ष्म जीवासाठी जे वापरतात या सर्व काळजी या बायोमिक्स वापरताना शेतकऱ्यांनी घ्यावी असे आम्ही आव्हान त्यांना करीत असतो. आणि याच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत जे सांगण्यासारख्या आहेत की शेतकरी साधारणतः मला तर खूप ठिकाणी याची ओळख याच्यामुळे आहे. एखाद्या गावात जर मी गेलो तर मला काय आता मी एवढे ओळखू शकत नाही. साधारणतः 3 ते 3,000 लोकांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहेत शेतकऱ्यांचे. ते कॉन्टॅक्टही करीत असतात कारण इथं वेटिंग लागते तर सर आम्ही यायलो तर आम्हाला हे पाहिजे या दृष्टीनं ते फोन करीत असतात. मग त्यांच्याकडे आम्ही मागच्या सर्वेच्या कालावधीत गेल्यानंतर त्यांचे फार मोठ्या चांगल्या प्रकारचे अनुभव पाठीशी आहेत. शेतकरी म्हणजे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही मला इन्व्हॉल्व करतात आणि अगदी घरी गेल्यानंतर पाहुणचार जसा आपला पाहुणचार करतो, आपल्या पाहुणे गेल्यानंतर पुरणपोळीचे स्वयंपाक करून
जीव घालणारे शेतकरी आहेत. या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी या ह्याच्यामध्ये एका बायोमिक्समुळे मला म्हणजे चांगलं भरभरून प्रेम दिले. साधारणतः या वर्षी 15,000 लोक आले ह्या कोरोनाच्या कालावधीत. मला तर म्हणजे अगदी असं आश्चर्य वाटतंय की म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कोरोना असताना लाईन लागत होत्या इथं. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून या वर्षी 15,000 लोक आले. काही ग्रुप करून आले की हे एक एक ग्रुप गाडी घेऊन गेले, म्हणजे सुरुवाती झाली. म्हणजे ती सोडून तर म्हणजे संख्या मोठी झाली. एक एका शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्याच्या ग्रुपनं एका एका गावामध्ये 5-5, 10-10 टन एका वेळेला हे प्रोडक्ट आमच्याकडून नेलेलं आहे. आणि याच कालावधीमध्ये मग मधल्या 18 ऑगस्टला मी स्वतः करोनाग्रस्त झालो. त्याच्यानंतर मग तरी शेतकऱ्याचे फोन यायला सुरुवात झाली की सर आधी तुम्ही दुरुस्त व्हा आणि मग आपण पाहू. म्हणजे हा पीक पिरियड आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने. 18 ऑगस्ट साधारणतः 300 लोक रोज ह्या पिरियड मध्ये लॅबोरेटरीत येतात. एके दिवशी तर हायेस्ट माझ्याकडं साधारणतः 10 लाख रुपये म्हणजे 4 पावती पुस्तकं आमचे संपले. 400 ते 500 लोक या लॅबोरेटरीत आले. आणि मग या सर तुम्ही आधी दुरुस्त व्हा, त्यांच्या इतक्या शुभेच्छा. म्हणजे रोज मला साधारणतः या कालावधीत सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही लोकांचे फोन यायचे की सर तुम्ही आधी दुरुस्त व्हा आणि मग तुमचं आपण नंतर पाहू. साधारणतः 10 दिवसाचा हा गॅप सुद्धा गेला असता आपलं या वर्षीचं प्रोडक्शन आहे तर ते प्रोडक्शन आम्ही त्याला अचिव्हमेंट टार्गेट जी कुलगुरू साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की साधारणतः तुम्ही 2 कोटीचं टार्गेट आहे का तुमचं. सर म्हणलं आम्ही आधी तर सर 1.5 कोटी म्हणले होते, पण मी म्हणलं सर 2 कोटी 2.5 कोटी पर्यंत मी तयारी केलेली आहे. आणि मग त्या तयारीला आम्ही पोहोचलो. या सर्वांमध्ये आमच्या विद्यापीठाचा प्रशासनाचा फार मोठा सहभाग आहे. सर्व माननीय कुलगुरू, संचालक संशोधन या सर्वांनी आम्हाला, संचालक शिक्षण विभागाचे आमचे कॉलेजचे प्राचार्य, कारण शेतकऱ्याचा त्रास म्हणजे तसा विचार केला तर इथं लाईन लागायची आणि गर्दी. या सर्वांना कॉलेजमध्ये बिलकुल म्हणजे अभ्यास करताना व्यत्यय येत होता. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि हे सर्वांच्या एकमेव या वापरामुळे आणि यामुळे मला जे प्रोजेक्ट मिळाला आरकेव्हीवायचा, हा प्रोजेक्ट म्हणजे शासनाच्या यंत्रणेनं दिला. उलटी परिस्थिती आहे. कारण आमचे मित्रच एकदा आपले ऍडिशनल कलेक्टर होते अण्णासाहेब शिंदे, ते सकाळी आपले ह्याच्यामधून फिरत असताना विद्यापीठातून त्यांनी इथली लाईन पाहिली आणि म्हणलं आपेट साहेब, मला फोन केला त्यांनी की म्हणलं आपेट साहेब ही लाईन कशासाठी आहे. मी त्यांना सांगितलं की हे लाईन बायोमिक्स साठी आहेत आणि बायोमिक्स लोकांना मिळत नाही. अहो म्हणले मग आपण शासनाकडून काही मदत देऊ. तर त्या मग त्यांनी हा प्रोजेक्ट म्हणजे त्यांनी प्रस्तावित केला आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडून प्रोजेक्ट घेतला गेला आणि मला शासनाने हा प्रोजेक्ट 1,98,00,000 प्रोजेक्ट मंजूर केला. आणि याची आता अद्ययावत प्रयोगशाळा उभारणी झालेली आहे. प्रयोगशाळेचे जे इक्विपमेंट लागणार आहेत ते इक्विपमेंटची खरेदी झालेली आहे. आणि आता देशमुख साहेबांनी सांगितलं की आता हे आम्ही तर मराठवाड्याच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये याचा आम्ही सेंटरला आम्ही हे देत आहेत आणि महाराष्ट्रातही त्याचा द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि या बायोमिक्सची पेटेंटिंगची बी प्रक्रिया चालू आहे. त्यामधून एक चांगला प्रकारचा एक म्हणजे जैविक की जे आपण म्हणतो की ह्या रसायनाला काही पर्याय नाही, या पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व शास्त्रज्ञांच्या करावा. शास्त्रज्ञांनी असे काही कन्सर्शिया तयार करावे असं मला वाटतंय. आणि आपण सर्व जण याला आपण मार्गदर्शन करणारे तर आपण आहातच. तर आणखीन याच्यामध्ये की जे काही आता CIBचे कन्स्ट्रेंट्स आहेत की मला आता एक घटक म्हणजे याच्यामध्ये CIBचं कन्स्ट्रेंटच्या दृष्टीने जर विचार केला तर CIBचं लायसन भेटायला फार त्रास होतो किंवा भेटतही नाही. आता राहुरीचं लायसन होतं पूर्वी, सध्या राहुरीकडे नाही, महाराष्ट्र शासनाकडेही लायसन नाही. पण हे कन्सर्शियाचा एक आहे की त्याला लायसन नाही, लायसनिंग मध्ये ते नाही, म्हणून आम्ही त्या एक हे तयार केलं. आणि प्रायोगिक मिश्रण आणखीन एक्सपेरिमेंटल मिश्रण म्हणूनच आम्ही याची विक्री करीत आहे. तर अशा प्रकारचं हे मिश्रण, बहुगुणी मिश्रण या सर्वांच्या याच्यातून आपल्याकडं तयार झालं. आणि याला जी लोकांनी आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचे धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर आपण मला ही संधी दिली की मला माझं जे काही प्रेझेंटेशन आहे आपल्या समोर सादर करण्यास, त्याबद्दल मी आपल्याला जी संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या या अशीच आपले प्रेम राहो त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझे स्पीच हे संपितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपेट साहेब.
अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण दिली आणि एक सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती किंवा शेतीला स्थैर्य देण्याचं काम या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात करत आहात. अभिनंदन आपलं आपेट साहेब. मला वाटतं आता प्रश्न उत्तर घेऊया. हो सर. ओंकार हे अटेंडी मध्ये आहेत, त्यांनी अनम्यूट केलेलं आहे. ओंकारजी आपला प्रश्न विचारता का? ओंकारजी. हरीश भोगांडेजी, आपण आपला माईक अनम्यूट करून विचारता का? तोपर्यंत आपण क्वेश्चन आन्सर मधले पण क्वेश्चन आधी घेऊया. अशोक ढगे अहमदनगर निवासाहून विचारतायत की जीवाणू खते व जैविक कीटकनाशके याची गुणवत्ता कशी ओळखावी? ह्याची गुणवत्ता जर ओळखायची असेल तर ते आपल्याला सॅम्पल काढून लॅबोरेटरीमध्ये पाठवावं लागतील आणि मग त्याच्या ते CFU काउंट आपण काढतो सिरियल डायल्युशन ना, आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याची गुणवत्ता ओळखायला येते, किती कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते. दुसरा प्रश्न आंब्याचा जे प्रश्न आहे मी माझ्या आहे समोर मॅडम, आपला आंब्याच्या याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी यावर्षी हे आंब्यावर सुद्धा फवारून पाहिलं. म्हणजे शेतकरी फार प्रयोग करतात. शेतकऱ्यांनी मला त्यांनी सांगितलं की सर बायोमिक्स मी आंब्यात फवारलंय आणि एकतर मधमाशीला त्याच्यामुळे काही धोका झाला नाही, पॉलिनेशनही झालं नाही, कमी झालं, म्हणजे चांगलं झालं, आणि पावडरी मिल्ड्यू भुरी आणि इतर काही किडीच्या ह्याच्यातून त्याचं चांगल्या प्रकारचं नियंत्रण मिळाल्याचं आहे. काही लोकांचे मला मेसेज किंवा फोन आहे. पुढचा प्रश्न अमोल यांचा आहे की कोल्हापुरात काही हे मिळण्याची सोय आहे का? मी आताच सांगितलं की ज्यांना कुणाला पाहिजे आहे त्यांनी माझा नंबर आहे. बऱ्याच लोकांना माहिती, किंवा मी परत हे करतो, मला फोन केला किंवा मला मेसेज टाकला तर मी त्यांच्या कोल्हापूर म्हणजे जिथं बस पोहोचते त्या बसच्या पार्सलला पाठवतो. विद्यापीठाच्या अकाउंटमध्ये पैसे भरल्यानंतर त्याची पावती आणि ते पार्सल त्यांच्या त्या ST महामंडळाच्या ह्याच्यातून तिथं भेटून जाईल. डॉक्टर साहेबराव क्षीरसागरांनी परत एकदा आपल्याला विचारलंय की आंबा लागवडीसाठी ह्याचा उपयोग कसा होऊ शकतो? आंबा लागवडीसाठी लावताना जर वापर केला तर ह्याच्या पिकाच्या मुळ्या स्थैर्य करण्यासाठी किंवा स्थिर होण्यासाठी आणि त्याचा चांगला वापर होतो. तसंच जमिनीमधून येणाऱ्या बाकीच्या कीड रोग, इव्हन तुमच्या काही ह्याचे सूत्रक्रमी कमी करणे किंवा तुमच्या उमणीसारखे आळ्या कमी करण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करते. साधारणतः एक 20 ते 20 ग्राम लागवडीच्या वेळेला मुळाच्या जागी आपण जसं बाकीचे केमिकल्स हे ते वापरतो तसं वापरलं तर ट्रायकोडर्माच्या ऐवजी हे चांगलंच आहे, कारण बेस ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहेच. आणि याच्या बाबतीत बाकीचं हे सांगायला हरकत नाही की आपण ट्रायकोडर्माचा वापर केला असता बाकीच्या बऱ्याच गोष्टी कमी होतात, मुळ्या वाढतात, तर ते ट्रायकोडर्मा सारखं याचं काम चालू राहतं. पुढचा प्रश्न संतोष यांचा आहे. ते विचारतायत हे मिक्स भात शेतीसाठी कसा उपयोग करू शकतो आणि तुमचे यावरचे विचार आम्हाला ऐकायला आवडतील. आणि पुण्यात जर हे मिक्स हवं असेल तर कसं मिळू शकेल? भात शेतीसाठीच तर काय प्रयोग आपण घेतलेले नाही आणि त्यांना वापरून पाहायचं असेल तर आता जी कार्यपद्धती सांगितली त्याच्याप्रमाणे आपण मला कळविलं तर मी पाठवून द्यायला तयार आहे. पुण्यामध्ये दिघी आणि आसपासच्या भागामध्ये देहू इथं ते बटाटा आणि ह्याच्यामध्ये त्या लोकांनी वापरलं, माझ्याकडून खूप नेलं त्यांनी. मागच्या वर्षी काळोखे कुणीतरी आहेत, 2-3 नंबर आहे माझ्याकडे, मी त्यांना तिथं ह्याला पिंपरी चिंचवडला पाठवलेलं आहे ते. हरीश भोंगाडेजी, आपण आपला माईक अनम्यूट करता का? हरीशजी आणि संतोषजी. त्यापुढे आदिनाथजी यांचा प्रश्न आहे की हे जे मल्टिप्लाय आहे, हे जे बायोमिक्स आहे त्याचं मल्टिप्लाय करून आम्ही घरी वापरू शकतो का? नाही, कसं आहे, हे आहेत एक 14चं मिक्सर. जर तुम्ही मल्टिप्लाय करायचं ठरविलं तर याच्यामध्ये ट्रायकोडर्मा जास्त भेटेल. आता याच्या मागची भूमिका अशी, एक करताना ज्या वेळेला आम्ही हे एक करतो त्यावेळेला या सर्वांची वाढ थांबविलेली असते आणि वाढ थांबून याच्यामध्ये ते मिक्स केलेलं असतं. पण ज्या वेळेला हे जमिनीत जातं की आपण साधारणतः माझे कलिग पॅथॉलॉजीचे आणि मलाही विचारतात की
हे कसं शक्य आहे की ट्रायकोडर्मा बाकीच्याला कसा यूज देतो, पण जमीन हे सर्व जीवाणूचं सूक्ष्म जीवाचं घर आहे. हे जे आपण म्हणतो की त्या एकदा जमिनीमध्ये गेल्यानंतर हे सर्व बाजूला झाल्यानंतर हे यांचं काम चालू ठेवतात, कारण ह्याची रिकव्हरी आम्हाला भेटलेली आहे जमिनीमध्ये. हळदीच्या शेताचे जे आम्ही सर्वे केला तिथं मग आम्हाला हे सर्व भेटलेले आहे. तर त्या दृष्टीने जर आम्ही विचार केला म्हणजे केला तर की मल्टिप्लाय जर करायचं असेल तर मल्टिप्लाय होत नाही. कृपया शेतकरी बंधूंना किंवा इतरांना याचा मल्टिप्लाय करायचं करू नये असं माझी विनंती आहे. पुढचा प्रश्न फक्त मोबाईल नंबरवरनं आलाय की ब्लू आणि ग्रीन अल्गी याच्यावर काही माहिती मिळेल का? याच्या बाबतीत आमचं संशोधनही नाही आणि मी सध्या त्याच्यामध्ये थोडस म्हणजे काही लक्ष वगैरे काही नाही माझं. यशवंत यांचा प्रश्न आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी हे भात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. विदर्भामध्ये डिपार्टमेंटने मोठा प्रयोग केला होता आणि सर्रास त्याचा वापर आहेच आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी भातासाठी. यशवंतजी यांनी विचारलंय सांगली आटपाडी इथे डाळिंब आणि आंब्यासाठी याची उपलब्धता असेल का? इथून आता सांगितलेल्या प्रोसिजर प्रमाणे आपण नंबर आणि ते मी पाठवितो, त्याच्या प्रमाणे ते तिथं भेटल, बसनं पाठविता येईल. विद्यापीठाच्या अकाउंट मध्ये पैसे भरल्यानंतर मी त्यांना ते पाठवितो. भोंगाडेजी, आपण आपला माईक अनम्यूट केलेला आहे, तर आपला प्रश्न विचारता का? गोंदियाला याची उपलब्ध होईल का? पाठवितो, काय हरकत नाही. मी ती आता जे प्रोसिजर सांगितली आपण, मला माझा नंबर मी देतो, त्या नंबरवर मला मेसेज टाका, आपलं नाव वगैरे टाका. जिथं तुम्हाला जवळचं एसटीचं हे आहे पार्सल सुविधा, एसटीच्या पार्सलने मी पाठवतो, तिथं आपण सोडून घ्या, विद्यापीठाच्या अकाउंट मध्ये पैसे भरा आणि मग पाठविलं जाईल. ठीक आहे, ठीक आहे. संतोषजी, आपण माईक अनम्यूट करता कृपया, म्हणजे आपला प्रश्न विचारू शकाल आपण. हा, विचारा. मॅडम, मी माझा प्रश्न विचारला होता की हे बायोमिक्स भात शेतीसाठी कसं उपलब्ध राहील. सरांनी त्याच्यावर चांगलं सहकार्य केलं. खूप खूप धन्यवाद. संपतजी, आपला प्रश्न काही आहे का? पुढचा प्रश्न शशिकांत पाटील यांचा आहे. शशिकांतजी, आपलं माईक अनम्यूट करता प्लीज. हॅलो. हा, श्रीकांत पाटील आहेत हे, ते बोलतायत. हो हो. हॅलो. हा, बोला बोला. हा सर, नांदुरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे मिळेल का? आता सांगितलेली प्रोसिजर आहे महामंडळाच्या पार्सल सेवेद्वारे पाठवली. अच्छा. आवाज रुपाली, आवाज बंद करा. हो हो, म्यूट करते सर. नेक्स्ट. आता आपल्या म्हणजे अटेंडीज आणि लाईव्ह क्वेश्चन मधले जवळजवळ क्वेश्चन क्षीरसागर साहेबांनी वापरलाय, सांगितलंय मोबाईल नंबर. हो सर, आम्ही मोबाईल नंबर पाठवतो. मोबाईल नंबर सांगा अपेट सर, लिहून घेतलं सर्व सर. हा, तुम्ही बोला, मी चॅट मध्ये टाईप करते सर. 99 233 233 57 430 57 430 99 233 57 430. बरोबर आहे ना सर? हो. दुसरा एक 99 233 940 430 940 459 27 93. डॉक्टर कल्याणराव अपेट. आता एक शेवटचा प्रश्न आदिनाथ यांचा आहे की हे बायोमिक्स फायटोपॅथोरा हे संत्र्यासाठी वापरता येईल का? बेसिकली बायोमिक्सचा जो रिसर्च आहे तो संत्र्या मोसंबीसाठीच आहे. आणि विदर्भात गेल्या वर्षी मी बऱ्याच ठिकाणी पाठवले, अमरावतीला, मोर्शीला. लोकांचे चांगले रिस्पॉन्स आहे आणि ज्यांना कोणाला असं डायबॅक वगैरे यायचा वाटतो असे लोक नेतात माझ्याकडून, पाठविलेलं आहे विदर्भात. श्रीकांत पाटील जी, आपला प्रश्न विचारून झालाय का? हो, झालं. ठीक आहे सर, आपले इथले प्रश्न सगळे आता संपले. ओके, मी विचारतो अपेट सर, माझे हे जे कल्चर आहे, स्टेज जे आहे त्या लोकेशन स्पेसिफिक असतील ना?
सर आपल्याकडे जे मेजॉरिटी आपण इथं आहे ते इथलेच आहेत. साधारणतः मी दरवर्षी हे कल्चर बदलत असतो. गेल्या वर्षी आपले जे रोड वाइंडिंग झाले त्याच्यामध्ये वडाचे झाड तुटले होते, त्याच्या खालचा ट्रायकोडर्मा हर्जानम आणि विरडिया सिडोमोनास फ्लोरोसन्स आहेत. तर हे कल्चर लोकेशन स्पेसिफिक आहेत आणि याचे रिझल्ट तसे मला आता गुजरातच्या लोकांनी सांगितले चांगले आहेत. इव्हन मी तामिळनाडू मध्ये एक जणाला पाठवलं होतं कॉफीला, त्यांनी फोन करून सांगितलं की सर इट इज बेस्ट इन द कॉफी. आणि आपल्याला आणखीन पण मला सांगायला आनंद वाटतो की ते ह्याला पाठवलं होतं मी जम्मू काश्मीर मध्ये. मीर नावाचे आमचे प्लांट पॅथॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी हे केसरमध्ये वापर केलाय आणि केसरच्या वापरामध्ये त्याचे रिझल्ट त्यांनी चांगले आहेत असं सांगितलं. तसंच यावर्षी ओडिसामध्ये एक राणा सिंग नावाचे हे आहेत पॅथॉलॉजिस्ट, त्यांनी ह्याच्यामध्ये वापरलाय मक्यामध्ये. त्यांनी मला फोटोही पाठवले की मक्याची परिस्थिती वगैरे काय चांगली. एखाद्या वेळेला हे स्ट्रेन होत असेल लागू सगळीकडे. जवळपास हे सगळे लोकल स्ट्रेन आहेत. माझे जवळपास जाधव सरांचे विद्यार्थी याच्यावर काम करीत होते आणि माझे जे काही 10-12 मुलं झालेत माझे, साधारणतः मी याच धर्तीवर काम करतो. त्याच्यामधून जे चांगलं काही भेटतंय ते मी जमा करून ठेवलेले. अच्छा, हे जे मिक्स आहे बायोमिक्स, इतर विद्यापीठ मल्टिप्लाय करू शकतील का? सध्या तरी पेटंट मध्ये आहे सर. आम्ही ते बाकीचं सांगत नाहीत प्रमाण. आता तर बाकीचे नाव तर मी सांगितलेत आणि हे सगळे उपयुक्त आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एखादा तयार करायचं, काय त्याला त्यांनी नावं तयार सांगितलेले आहेत, त्याच्यापेक्षा वेगळंही ते तयार करू शकतात. त्याला काय असं हे नाही की ना, हे सगळे उपयुक्त आहेत आणि प्रूव्ड फॅक्ट आहे. हे काही असं झाकून ठेवलेलं कुठल्याही गोष्टीचं नाही, प्रूव्ड आहे हे सगळं. प्रत्येकाचं काम आहे आणि हे सर्वसाधारणतः अभ्यास करून एक काम तयार केलं होतं मी. तर त्याच्यामधून चांगले जे भेटले ते केलेलं आहे. ओके. आणखीन एक ते सुभाष पाळेकर नेहमी सांगतात की गायीच्या शेणामध्ये 1 ग्राम शेणामध्ये 5 कोटी बॅक्टेरिया असतात वगैरे. मी काही त्याच्याविषयी काही काम केलं नाही, त्याच्यामुळे याच्यावर बोलणं काही माझ्या दृष्टीने योग्य नाही. ओके, ठीक आहे. आणखीन एक मला सुझाव द्यायचा होता, सूचना, की विद्यापीठ आता तुम्हाला तुमचं टीचिंग, रिसर्च, एक्सटेन्शन पूर्ण करावं लागतं. त्यापेक्षा एक वेगळी संस्था निर्माण, सोसायटी किंवा कंपनी रजिस्टर करून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करता येऊ शकतं का विद्यापीठात? विद्यापीठात सरांचं, आमच्या कुलगुरू साहेबांचं मानस आहे आणि त्याचं युनिट वेगळं व्हायलंय आणि साधारणतः त्या दृष्टीने आम्ही तयारी चालूच आहे. म्हणजे मोठं युनिट फर्मंटर वगैरे आता येऊन बसलेले आहेत. फक्त बांधकामाचं काम चालू आहे, थोडस झाल्यानंतर वाढेल याचं प्रमाण. कमर्शियल झालं ते विद्यापीठाला शासन अनुदान द्यायची गरज पडणार नाही. पण दुसरं, या निमित्ताने आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन दिलेलं आहे, फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर बायोस्टिम्युलंट साठी आहे. तर हे तुम्हाला मी पाठवतो. याच्यामध्ये काल व्हॉट्सअपवर पाठवलंय मला बहुतेक, आता पुन्हा पाठवतो. येस. तर त्याच्यात काही तुम्हाला इन्क्लूड करता आलं बघा, म्हणजे लायसन्सिंग वगैरे त्याच्यासाठी उपयोग होईल ते. हा आपल्याला बाकी बायो कंट्रोल एजंटसाठी सुद्धा पळवाटच वापरावं लागते ना, कारण बायोस्टिम्युलंटच म्हणावं लागतं त्याला. CIB मध्ये फार त्याचं अवघड आहे. बरोबर. लायसनिंग साठी जाधव सरने प्रयत्न करून सोडले. ठीक आहे. दुसरे आणखीन कुणाला काय विचारायचं? लवांडे सर. ओके, थँक्यू अपेक्ष साहेब. खूप चांगलं काम आहे आपल्याला धन्यवाद. 2-3 प्रश्न आहेत, 2-3 उत्तर दिलेली आहे. तुम्ही सांगितलं की साठी चांगलं आहे. सर आवाज येत नाही आपला. आवाज तुटतोय, व्हॉइस ब्रेक. पॅसिलोमायसिस तुम्ही निमॅटोड करता सांगितलंय. आता हे आणि त्याच्यामध्ये युजफुल निमॅटोड पण तुम्ही वापरत आहात याच्यामध्ये? नाही सर, आम्ही निमॅटोड वापरत नाहीत आमच्या कल्चरमध्ये. ठीक आहे. माझा प्रश्न तोच होता की हे डिफरन्शिएट कसं करणार पॅसिलोमायसिस, हाऊ इट कॅन रेकग्नाइज बॅड अँड गुड निमॅटोड, हा प्रश्न. सर होस्ट स्पेसिफिक असतं ते, आणि पॅसिलोमायसिस सध्या एंडोफायटिक पण आहे. ॲग्रीड. दुसरं, मायक्रोरायझावरती काही काम नाही केलं? नाही सर, नाही केलं. मायक्रोरायझावर नाही केलं का? काय आपलं त्याच्याबद्दल? मायक्रोरायझाचे रिझल्ट चांगले आहेत, काम करायलाही हरकत नाही.
पण परिस्थिती थोडीशी म्हणजे स्टाफची आणि बाकीची थोडी हे आहे, त्याच्यामुळे त्याचं काम थोडं मागे पडतं. अच्छा, तर पुढचा प्रश्न असा होता की त्याची सिनर्जी आणि कॉम्पॅटिबिलिटी ते तुम्ही सांगितलं, परत रिपीट करायची आवश्यकता नाहीये. परंतु सातत्याने जर एखाद्याने वापरलं ते 5 वर्षांनी प्रत्येक जे 14 पैकी 10 तुम्हाला मिळाले, पण सातत्याने जर वापरून त्याचे किती रिकव्हरी होऊ शकते, हा एखादा रिसर्चेबल इश्यू तुमच्या करता होऊ शकेल. आम्ही या मागच्या 3-4 वर्षामध्ये घेतला आणि मिळालेले आहेत. 5 वर्ष केला नाही, पण 2 वर्ष कंटिन्यू केला. पीएचडी चे मुलं असल्यानंतरच हे काम होतंय. शेवटचं एक असं की फ्रँचायझीज मुळे साहेबांनी म्हटलं, पण ते आता तुमचं पेटेंटेबल सब्जेक्ट असल्यामुळे ते तुम्हीच हे करू शकता. परंतु अशाच प्रकारचं कन्सोर्शिया वेंगुर्ल्याने आमच्या आंब्याकरता आणि याच्याकरता केलं होतं, कॅश्यू करता. त्याच्यावरती आर्किव्हायचं प्रोजेक्टही आम्हाला मिळालं होतं, वाढवलंय. परंतु जेव्हा CIB रजिस्ट्रेशनला गेलो, अत्यंत अडचणी याच्यामध्ये. आणि मला वाटतं देशमुख साहेब, हा सगळ्यात मोठा इश्यू असा आहे की प्रायव्हेट पार्टीला पटकन CIBचं रजिस्ट्रेशन मिळतं, कारण ते पैसे देऊन रजिस्ट्रेशन घेतात. गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशननी कुठून आणि कुठल्या खात्यातून पैसे द्यायचे त्यांना, म्हणजे लाच म्हणून. तर हा मोठा इश्यू आहे. हा आम्ही पवार साहेबांकडे ऍड्रेस केला होता. ते मिनिस्टर असताना त्यांनी त्याच्यावरती एक विचार करतो म्हटले, पण हा सातत्याने मागे राहिलेला आहे. आणि खरं तर हे असं जे इनोव्हेटिव्ह संशोधन विद्यापीठात होतं, त्याला चॅनलाइज करण्याकरता आपल्याला याच्यावरती खरं तर खूप काम करणं गरजेचं आहे, मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, आग्रह धरणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. सर, असे कन्सर्शिया ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आसामचे खूप आहेत. मी माग तिथं गेलो असताना बायोवीर, बायोनाम असे काहीतरी बरेच त्यांचे 10 कन्सर्शिया आहेत. त्यांचे मेटारायझियमचा आहे, ट्रायकोडर्मा मेटारायझियम आहे, हर्जानम विरडी आहे. तर त्यांच्या ते विकतात. ते आता नॉर्थ ईस्टर्न मध्ये काही एक्सेप्शनल कंडिशन मध्ये त्यांना परवानगी असेल विकतात, परंतु ते रजिस्ट्रेशन करून नाही. रजिस्ट्रेशन सर, कन्सर्शियाला रजिस्ट्रेशन CIBच्या याच्यामध्ये, कारण ते मी पूर्ण पाहिले माग, तर त्याच्यामध्ये कन्सर्शियाला रजिस्ट्रेशन नाहीच. तर ते एक थोडी हे पळवाट आहे कन्सर्शियाची. त्याचा फायदा घेऊया सध्या आपण. एक्सपेरिमेंटल मटेरियल म्हणूनच आम्ही विकतो ते, प्रायोगिक तत्वावरील मिश्रण. शिक्का असतो तसा. पुढे समजा एका तुमच्या विद्यापीठाने कमर्शियलाइज करायचं ठरलं आणि डिपार्टमेंटने त्याला काही अडचण आणली, कारण डिपार्टमेंटची मंडळी आहेत, मला वाटतं देशमुख साहेब याच्यावरती आपणही बोलू शकता किंवा दांगट साहेबही काही बोलू शकतील. खरं तर याला त्याच्या याच्यात आणायला हरकत नाही, त्याच्या दायऱ्यामध्ये आणायला हरकत नाही. आणि सरळ हाताने, कारण प्रायव्हेट पार्टीला सर्टिफिकेशन आपण करतो आणि मुळात आपल्यालाच मात्र रजिस्ट्रेशन मिळत नाही. हा एक दुर्दैवी विलास आहे. नाही सर, CIBचं जे आहे ना, मी आता इनपुटला हे असल्यामुळे पाहिलं, तर डेटा इतका मोठा जनरेट करावा लागतो, ते नेमकं होत नाही आपल्याला. आता ह्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरच्या याच्यामध्ये एक मिनिट घेतो मी तुम्हाला. त्या केमिस्ट्रीमध्ये जनरली देत आहेत सोर्स, केमिकल कॉम्पोजिशन, फिजिकल, केमिकल झालं, मेथड ऑफ अनालिसिस ते देऊ शकतो. बायोएफिकसी ट्रायल्स, ॲग्रोनॉमी बायोएफिकसी ट्रायल्स टू बी कंडक्टेड ते होऊ शकतात. टॉक्सिसिटीवरती खूप मोठा डेटा लागतो. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट अँड नीड टू बी इंडिकेटेड. त्यामध्ये अॅक्यूट ओरल टॉक्सिटी, अॅक्यूट डर्मल टॉक्सिटी, अॅक्यूट इनहेलेशन टॉक्सिटी, प्रायमरी स्किन इरिटेशन, आय इरिटेशन, टॉक्सिसिटी टू बर्ड, फिश, हनीबी, टॉक्सिसिटी अर्थवर्म, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डेटा जनरेट केल्याशिवाय होत नाही सर. आणि हे प्रायव्हेट लोक कुठून तरी मॅनेज करून म्हणतात तसं ते कलेक्ट डेटा चोरून आणतात किंवा काहीतरी करतात. सीवीड एक्स्ट्रॅक्ट इतके बाजारात आहेत, मला नाही वाटत ह्या सगळ्या टेस्ट त्यांनी केलेल्या असतील तरी त्यांना लायसन मिळालेले आहे. खूप कंपन्यांचे सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत. एनिवे, ठीक आहे, माझा विषय संपलाय. मी बोलतो थोडं. आपल्याला कल्पना आहे बहुतेकांना की राहुरीला सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट फार मोठ्या प्रमाणावर तयार झाले आणि त्याला आम्ही अगदी ट्रेड नेमही दिले होते. हेलिओ तुमचं जे आहे ना, पॉलिन्युक्लियर हायड्रोसिस व्हायरस किंवा मॅजिक म्हणून वगैरे. डॉक्टर VM पवार हेड ऑफ द डिपार्टमेंट एंटॉमॉलॉजी असताना हे मोठ्या प्रमाणावर एक DBTचा प्रोजेक्ट होता आणि खूप चांगले प्रोडक्ट तयार केले त्याच्यामध्ये. आणि रजिस्ट्रेशनसाठी आम्ही बराचसा प्रयत्न केला. नंतर थोडंसं काही पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी मिळालं होतं रजिस्ट्रेशन,
पण बाय अँड लार्ज हेच होतं की मला असं एक एजंटनी सांगितलं की तुम्ही मला 5 लाख रुपये जर देत असाल तुमचं मी लगेच रजिस्ट्रेशन आणून देतो. मग डेटा वगैरे हे काही नाही, हे सगळ्या पळवाटा आहेत. त्यांना ज्यांना द्यायचं त्यांना देतात, बाकीच्यांना देत नाही. वास्तविक पाहता युनिव्हर्सिटीमध्ये हा सगळा डेटा तयार होतो. प्रायव्हेट प्रोडक्ट टेस्टिंगचा सुद्धा आपण सगळा डेटा तयार करतो आणि त्याच्या बेसिसवर त्यांना रजिस्ट्रेशन मिळतं आणि मग आपल्याला मिळायला काही अडचण आहे. पण खरं कारण हेच आहे की CIB रजिस्ट्रेशन मिळणं हे अवघड जातं. तर अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे आता याच्यातून कसा मार्ग काढायचा हा आणखी प्रश्न आहे. कदाचित थोडंसं वेगळ्या लेवलला आपण म्हणतात तसं पवार साहेबांनी त्यावेळेला थोडंसं त्यांच्या माध्यमातून कदाचित काही प्रयत्न करायला पाहिजे होता की काय माहीत नाही. पण डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरला काही रजिस्ट्रेशन मिळालं होतं आणि मी त्यांना हेच सजेस्ट केलं होतं. त्यावेळेला प्रभाकर देशमुख कमिशनर होते. त्यांना म्हटलं होतं तुम्ही 4ही विद्यापीठांना द्या अंडर द सेम टायटल, त्याच सर्टिफिकेटवर हे 4ही विद्यापीठातल्या लॅबोरेटरीज हे प्रोडक्शन तयार करतील. जसं औरंगाबादच्या लॅबमध्ये वगैरे डिपार्टमेंट तयार करत होतं तसं हे मोठ्या प्रमाणावर करता आलं असतं. खरं म्हणजे मला प्रश्न डॉक्टर आपिट तुम्हाला एवढाच आहे की हे जे आता बायोमिक्स आहे आपलं हे बरंचसं जनरल पर्पज आहे. अनेक पिकांवर, अनेक रोगांवर, अनेक किडींवर काम करणारं असं ते एक तुम्ही सुवर्णमध्ये त्याच्यामध्ये घातलेला दिसतो. त्याचं प्रमाण तुम्ही जे काही आता ठरवलं असेल प्रोपोर्शन त्याप्रमाणे ते कुठं ना कुठे त्यातला कुठला तरी कंपोनंट तिथे लागू पडतो आणि त्याचा उपयोग होतो. असं सांगता एक हॉरिझॉन्टल एक प्रकारचं किंवा त्याला रेजिस्टन्स असं ते देण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्याला असं गरज वाटत नाही का की टार्गेट ओरिएंटेड असं समजा मिलीबग आहे तर मिलीबग साठी कदाचित तो इन्ग्रेडियंट आपल्याला वाढवावा लागेल. कृषी आहे तर त्यासाठी कदाचित आपल्याला तो इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये प्रमाण त्याचं वाढवावं लागेल. असं काही स्पेसिफिक जर केलं तर कदाचित अजून जास्त चांगल्या प्रकारे क्रॉप ओरिएंटेड आणि स्पेसिफिक काय म्हणता येईल पॅथोजन ओरिएंटेड असं हे प्रोडक्ट जास्त इफेक्टिव्ह कदाचित होऊ शकेल का. आम्ही जसं की रायझोबियम मध्ये पूर्वी मल्टी स्ट्रेन तयार केलं होतं. आपले जे BNF स्कीम आहे ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याची तर तिथे वेगवेगळ्या स्ट्रेन आणून आणि मग एकच स्ट्रेन मल्टिप्लाय करण्यापेक्षा 4-5 स्ट्रेनचं मिक्सचर केलं तर दॅट वॉज मोर म्हणजे काय म्हणता येईल थोडं वाईडली अडॅप्टेबिलिटी त्याच्यामध्ये आली, वाईड अडॅप्टेबिलिटी. तसं याच्यामध्ये सध्या तुम्हाला कदाचित बऱ्याच ठिकाणी काम करतंय, बऱ्याचशा याच्यावरती उपाय त्याच्यातून आपल्याला सापडतोय असं वाटतं. पण कदाचित जास्त सिव्हिअर प्रॉब्लेम जर असेल एखाद्या ठिकाणी तर कदाचित तसं तुम्हाला ते इन्ग्रेडियंटचं प्रमाण कमी जास्त करून ते स्पेसिफाय करता येईल असं मला वाटतं. म्हणजे तुमच्याकडे ते असेलही तयार कदाचित ते दॅट मे बी युअर ट्रेड सिक्रेट, आय डोंट नो. मला वाटतं याच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो माऊफंग नावाचं एक आम्ही फक्त ह्याच्यासाठी सॉइल बोर्न डिसीजेस साठी केलेलं आहे. ते कन्सर्शिया आहे माऊफंग. पण आणि ह्याच्यासाठी जर कन्सर्शिया आहे हुमणीसाठी तो सुद्धा कन्सर्शिया आहे, वेगळा आहे. बिवेरिया मेटारायझियम ह्याचा कन्सर्शिया आहे. MAU फंगीसाइड म्हणून केलेला आहे सर एक. आणि सर मी एक बोलू इच्छितो पिंक बोलोम साठी आणि हुमणीसाठी आमच्याकडे सर आपेट सरला आम्ही रिक्वेस्ट केली होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये मेटारिझमचा उपयोग आम्ही हुमणीसाठी केला आणि म्हणजे अंबड तालुक्यामध्येच आम्ही जवळपास 2 क्विंटल वापरलं होतं सर डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं. तिथं आम्हाला रिझल्ट मिळाला आणि मागच्या वर्षी काही ठिकाणी आम्हाला पिंगोलोमचाही रिझल्ट मिळाला ज्याच्यामध्ये बिवेरियाचं थोडंसं प्रमाण वाढवलं होतं. हा जसं आपण म्हणल्यासारखं ट्रेड सिक्रेट होता त्यांचा, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक ओरिएंटेड ज्यावेळेस आपण डिमांड करायला लागलो त्यावेळेस तशा पद्धतीनं त्या लॅबमध्ये ते करून देत आहेत सर. आणि दुसरं एक सर मलाही एक म्हणायचं होतं, आपण सर्व मान्यवरांनी बोललात, लवंडे सरनी बोललात, आपण बोललात आणि सगळ्यांनी बोललात, पण मी अतिशय लहान आहे याच्यामध्ये. पण माझी एक इच्छा अशी होती सर की आता नवीन पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल जे येऊ घातलेलं आहे आपलं आलेलं आहे सर, त्याप्रमाणे आपल्या ह्या ज्या कन्सॉर्शिया असतील किंवा जे जैविक घटक आहेत याच्यासाठी आपल्या राज्य शासनाच्या स्तरावरच आपण यांना मान्यता देण्याची परवानगी मिळाली तर चालते सर. त्याच्यामध्ये पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल राज्य शासनाच्या स्तरावर आपल्याला परवानगी घेता येते सर. आणि CIB साठी जो डाटा लागतो त्यासाठी सुद्धा विद्यापीठानं जर CIB ला रिक्वेस्ट केली तर ते मिळू शकते सर आपल्याला तो सुद्धा. कारण आता डाटा बऱ्यापैकी सर जमा झालेला आहे
आणि आपेट सरांबरोबर मी सुद्धा काही किडीबद्दल काम केलं सर त्याच्यामध्ये, आणि PhD चे प्रबंध केलो आम्ही, आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला म्हणजे मिलीबग साठी, व्हाईट ग्रब साठी, पिंगबोलोम साठी, इव्हन आपण जसं म्हणालात त्या जसं पवार साहेबांनी हेलिओकिल केलं होतं, आमच्या पॅरासिटॉलॉजीमध्ये हेलिओकिलवरही काम चालू आहे सर. या सगळ्याला आपल्याला राज्य शासनातर्फे आयुक्तालयातर्फे आपल्याला परवानगी मिळू शकते, आणि नवीन पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल मार्फत, आणि तसंच आपण CIB ला पाठवू शकतो सर. तर थोडी आपणही म्हणजे चारी विद्यापीठाच्या कुलगुरू मार्फत जर एक शिफारस केली तर आपल्याला मिळू शकते सर ते. धन्यवाद सर. सॉरी सर मी मध्ये इंटरप्ट केला. व्हेरी गुड. मी काय म्हणेल डॉक्टर झोवर, सर जॉईंट अग्रेस्को मार्फत कदाचित असं थोडासा प्रयत्न करूया, जे काही आता काम चालू आहे चारही विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं. तर याला एकदा जॉईंट अग्रेस्कोची मान्यता घेऊन मला वाटतं कमिशनरचं आपण त्याला हे घेऊया मल्टिप्लिकेशन साठी एक सॉर्ट ऑफ लायसन असं, आणि मग करायचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जातो. येस सर, येस. तर जॉईंट अग्रेस्को मध्येच आपण हे रिकमेंडेशन एकदा आणा असं मला वाटतं की आता बायोमिक्स आहे ना, हे जॉईंट अग्रेस्को मान्यता देऊन देणार सर. ह्या जॉईंट अग्रेस्को मध्ये हा विषय जात नाही, त्याचे रिसर्चला ते म्हणजे काय आमचं जे अग्रेस्को मध्ये सध्या आम्ही आता मी असतोच हेड म्हणून पार्टिसिपेट असतो, ज्याचे लेबल क्लेम आहेत तेच विषय येतात, बाकी हे विषय येत नाही. आपेट सर आता त्याच्यातही थोडा बदल झाला सर, की मागच्या जॉईंट अग्रेस्को मध्ये अशी आपण एक शिफारस केलेली आहे की ज्याला लेबल क्लेम नाही आणि त्यांचे आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत, तर तसे आपण रिसर्च ओरिएंटेड आपण रिकमेंडेशन केलेले आहेत आणि विस्तार कार्यासाठी शिफारस करू शकतो, अशी सुद्धा आपण एक मागच्या जॉईंट अग्रेस्को मध्ये आपण ठराव केलेला आहे सर तसा. आता त्याच तसा ठराव झालेला आहे सर, 2 वर्षापूर्वीच घेतलेला आहे आपण. मी सुद्धा चार्ज असताना आपेट सरकडे चार्ज होता त्यावेळेस आम्ही दोघेही होतो त्याच्यामध्ये, आणि रॅपोर्टियर म्हणून मी त्याचा नोटही तयार केली. त्यामध्ये संशोधन शिफारस म्हणून आपण केलेली आहे, आणि तेवढ्याला त्याच ह्याला आपण राज्य शासनाकडे आपण पाठवू शकतो सर, की त्यांना आपण वापरू शकतो म्हणून. राज्य सरकारची परवानगी घेता येते सर त्याच्या. संशोधन शिफारस म्हणण्यापेक्षा आपल्याला विस्तारासाठी आता त्याची शिफारस, याला ते दोन्ही केलेलं आहे, याला मान्यता दोन्ही केलेलं आहे, दोन्ही केलेली आहे. फक्त त्याच्यात रेस्ट्रिक्टेड यूज म्हणून आपण केलेलं आहे, कारण जोपर्यंत लेबल क्लेम नाही तोपर्यंत आपण देऊ शकत नाही. असं मागच्या 4 वर्षात तसे बरेच आपल्या शिफारशी अमान्य झाल्या होत्या सर, म्हणजे मागच्या 4 वर्षात. त्यामुळं ही नवीन आपण त्याच्यामध्ये तडजोड करून सगळ्या कीटकशास्त्रज्ञ आणि पॅथॉलॉजीच्या विभाग प्रमुखांनी आम्हाला सगळी शिफारस केली होती सर त्यावेळेस. सर मागच्या वर्षीच्या जॉईंट अग्रोस्को मध्ये ट्रायकोडर्मा हार्जियानमचे जे आमची स्ट्रेन आहे इथली लोकलची, ह्याचे ग्रेन मोल्ड वर चांगले स्वारगम मध्ये चांगले रिझल्ट आहे, पण ते त्याचा लेबल क्लेम नाही म्हणून ते घेतलं नाही यावर्षी. त्याचे 3 ट्रायल झाले, सगळं झालं, पण ते लेबल क्लेमला काय डेटा लागतो ते बघा ना, त्याप्रमाणे करू. लेबल क्लेमला पण ट्रायकोडर्मा हार्जियानमचा डेटा पाहिजे, CIB कडनं परवानगी घ्यावं लागते सर. अच्छा, म्हणजे आपण स्टेट लेवलला नाही का ठरवू शकत? नाही सर, नाही. हे आता नवीन पेस्टिसाइड मध्ये नवीन पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल 2020 मध्ये ह्या जैविक घटकापुरतं आपण राज्य शासनाची परवानगी घेता येते सर त्यांना. मग तेच पाहिजे ना आपल्याला. येस सर, येस. आपल्याला तेच पाहिजे, हे सगळे जैविक घटकाविषयी PGPR ला जी द्यायला. नाही, त्याच्यात त्यांनी काय केलं सर, अंडर सेक्शन 9(3) मध्ये ज्यांनी जी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टला त्यांनी CIB कडे रेस्ट्रिक्शन केलेलं आहे, म्हणून आपण कन्सॉर्शियाला आणि PGPR म्हणून आपण याला घेऊ शकतो सर. राज्य शासनाचं नवीन पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल मध्ये राज्य शासनाकडे PGPR पुरतं दिलेलं आहे सर मान्यता द्यायची. ओके. आपल्याला IMET जिथं कुठे मदत पाहिजे असेल ना याच्यामध्ये तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला 100% करू. त्याला विशेषतः स्टेट लेवलला. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलला काही सांगता येत नाही आपल्याला, कारण त्यांच्या कंडिशन्स वगैरे म्हणजे त्यांच्या काही त्या रिक्वायरमेंट असतील त्या फुलफिल केल्याशिवाय आपण त्यांना अप्रोच होणं काही योग्य होणार नाही. पण आपल्या रिझल्ट्स वरून आतापर्यंत जे काही आपण काम केलंय आणि शेतकऱ्यांचा एकंदरीत सगळा प्रतिसाद पाहता आणि झालेले एक्सपेरिमेंट्स, हा सगळा डेटा देऊन मला असं वाटतं की
राज्यस्थानावर आपल्याला काही निर्णय याच्यामध्ये घेता येणं शक्य होईल. मला वाटतं आता कन्क्लुडिंग रिमार्क साठी आपण माइंडे साहेबांकडे जाऊया. ओके, धन्यवाद. मी डॉक्टर आपेट साहेबांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी शाश्वत शेती आणि सूक्ष्मजीव या विषयावर अत्यंत सखोलपणे आज मार्गदर्शन केलं आणि आम्हाला पण पुष्कळचं शिकायला भेटलं तुमच्याकडनं. बायोमिक्समुळे तुम्ही मराठवाड्यामध्ये तर आता सध्या प्रसिद्ध आहातच, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच तुमची प्रसिद्धी होईल, कारण अशा प्रकारचे जे प्रोडक्ट शेतकऱ्यांना गरजेचे आहेत ते प्रोडक्ट आता निघत आहेत. संशोधन खूप चांगलं आणि इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभं केलं, त्याबद्दल विद्यापीठाचे आणि तुमचे अभिनंदन. भारतामध्ये अशा प्रकारचं काम जवळपास सगळ्याच विद्यापीठांमध्ये काही ना काही चालू आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये संशोधनासाठी का असं ना प्रोडक्शन चालू असतं आणि बऱ्याच विद्यापीठांचं ऐकलं आता जशी चर्चा केली की CIB रजिस्ट्रेशन मिळत नाही. बहुतांशी मला वाटतं कुठल्या विद्यापीठाला CIB रजिस्ट्रेशन मिळालं असं माझ्या ऐकण्यात नाही, सगळे स्ट्रगल करतायत. हे विषय अनेकदा चर्चा पण केलेला आहे, पण तो रजिस्ट्रेशनचा विषय वेगळा सोडला. एक तंत्रज्ञान म्हणून हे आपल्याला अवगत आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे की हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, त्याचे अनेक फायदे आहेत, हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे. पण हे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्यासाठी आपल्याला अडचणी आहेत, कारण याला लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, याला लागणारं जे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे आणि एक शास्त्रज्ञ म्हणून त्याला लागणारं पाठबळ आहे, हे आपण विद्यापीठाच्या स्तरावर एखाद्या लॅबमध्ये एखाद्या संस्थेमध्येच आता आपण करतो आहे. पण बाहेर जेव्हा जेव्हा हे कमर्शियल प्रोडक्शनसाठी गेलं त्यावेळेला हे फेल झालं. याचं कारण असं की त्याची गुणवत्ता नियंत्रण, क्वालिटी कंट्रोल झालेलं नाही उत्पादकाकडून. आता रायझोबियम काय आज नवीन नाही, आपल्याला अझोट्रोबॅक्टर नवीन नाही आहे. मला वाटतं अनेक 40-50 वर्षापासून आपण ऐकतोय आणि ते प्रोडक्शन मध्ये गेलो होतं. पण शेतकरी रायझोबियम वापरतात का? फार कमी. अझोट्रोबॅक्टर वापरतात का? फार कमी. याचं कारण असं आहे की त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत नाहीये आणि उत्पादन करण्यामध्ये त्याच्या ज्या मर्यादा आहेत आणि त्याच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेमुळं याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन अजून झालेलं नाहीये आणि होऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये एक ऑटोमेशन असं काही त्याचं प्रोसेस प्लांट नाही टाकता येणार की याचं प्रोडक्शन प्लांट टाकावा आणि त्या प्लांट मधून इकडून रॉ मटेरियल टाकलं की तिकडून प्रोडक्शन काढलं, असं काही इंडस्ट्रियल प्रोडक्शन पॉसिबल नाही आहे. कारण याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन पॉसिबल नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा अशक्य आहे. मग ह्या अडचणी याच्यातल्या काय आहेत, त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध होत नाहीये. आता तांत्रिक दृष्टीने जे तुम्ही प्रोडक्ट बनवताय, पेटेंट करता आहे, पण पेटेंट केल्यानंतर पुढे काय? पुढे तुम्हालाच उत्पादन करावं लागेल आणि मला वाटतं एखादी इंडस्ट्री तुमचं प्रोडक्ट घेऊन उत्पादन सुरू करेल असं मला याच्यात काही दिसत नाही, भाव दिसत नाही. आणि पेटेंट मिळण्यासाठी सुद्धा अपेक्षा आहे ते एक कंडिशन आहे की हा जो प्रोड्यूस आहे, तुमचं तंत्रज्ञान आहे, ते इंडस्ट्रियली ऍप्लिकेबल आहे का? ते जर तुम्ही फुलफिल करत नसाल तर तुम्हाला पेटेंट मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. ऍक्च्युअली पेटेंटच्या ज्या 3 कंडिशन असतात, तुम्ही 2 कंडिशन फुलफिल कराल, पण तिसरी कंडिशन आहे की हे एखादा उद्योग त्याचा बनवू शकतो का, तर ते सिद्ध करावं लागतं. तर ते अडचणी आहेत, कारण हे उद्योग बनवण्याला पुढे घेण्यासाठी आपल्याकडे अडचणी आहेत. त्याला पर्याय काय आहे? तर त्याला मला वाटतं शासन स्तरावरतीच एखादं मोठ्या प्रमाणात खाजगी का असं ना, चांगली नियंत्रित मोठ्या लॅबोरेटरी त्याच्या निर्माण होण्याची गरज आहे. म्हणजे हा प्रोडक्ट आहे, चांगला प्रोड्यूस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं प्रोडक्शन होऊन आणि याच्यामधल्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत की त्याचा शेल्फ लाईफ फार कमी आहे, फार काळ टिकत नाही आहे. एका दृष्टिकोनातून मला वाटतं लिक्विड जर तुमचं द्रावण असेल तर त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी जास्त, शेल्फ लाईफ जास्त आहे, घटक चांगले आहेत. परंतु जे सॉलिड कॅरियर तुम्ही वापरता त्याचे रेट वाढतात. हा, नाही, रेट वाढले तरी हरकत नाही. आता रेटकडे शेतकरी बघत नाही आहेत आजच्या जमान्यामध्ये. किंमत नगण्य आहे, किंमत वाढू द्या, पण प्रोडक्ट चांगला मिळाला पाहिजे, ही भावना. आता पूर्वीच्या काळामध्ये मला कमी किमतीचं पाहिजे ना, कमी किमतीचा प्रोडक्ट पाहिजे असं नाही आता मानसिकता. आता मानसिकता अशी आहे की मला चांगला प्रोडक्ट पाहिजे, किंमत वाढली तरी चालेल. म्हणून त्याचं द्रावण रूपामध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन व्हावं, त्याच्यामध्ये त्याच्यातले जे जीवाणू, विषाणू जे आहेत, बुरशी आहेत, ते जास्त दिवस, सूक्ष्मजीव आहेत ते जास्त दिवस टिकून राहतील, त्याचं शेल्फ लाईफ वाढेल, हे करण्याची गरज आहे. म्हणून
मला वाटतं एक आपण पुढे जर याचा प्रसार करायचा असेल, इतकं चांगलं तंत्रज्ञान आहे पण अजून शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीये, ही सगळ्यात मोठी अडचण आज आपल्या समोर आहे. म्हणून त्यामध्ये याच्यावरचा उद्योग कसा उभा राहील याच्यावरती विचार करावा. पेटंट होईल तुमचं, पेटंटचा काही प्रश्न नाही, पण पेटंट घेणारे उद्योग आहेत का? तुमचं पेटंट कोण विकत घेताल? कारण पेटंट करून तुम्ही स्वतःच प्रोडक्शन करत बसावं लागेल किंवा विद्यापीठ उद्योगपती होऊ शकत नाही आहे. याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी अजून एक गोष्ट कमी आहे की हे निर्माण करणारे लघु उद्योग होऊ शकतात, परंतु अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आपल्याला विद्यापीठात करावी लागेल की अशा प्रकारचे खूप लोक ट्रेन करून छोटासा उद्योग आपापल्या तालुक्यामध्ये करून तालुक्याची गरज भागवणारे उद्योग होऊ शकतात का, लघु उद्योग. आणि हे एक पाहावं लागेल, कारण असे उद्योजक तयार केले आपण स्मॉल स्केलवरती, ज्यांच्याकडे एक लॅबोरेटरी असेल, गुणवत्ता नियंत्रणाचा कक्ष असेल आणि आपली तालुक्याची किंवा आपल्या 4-5 तालुक्यामध्ये एक असं मोठ्या प्रमाणात जर केंद्र उभं राहिलं, उद्योग उभा राहिला, तर त्या 4-5 तालुक्याची गरज भागवेल अशा प्रकारचा एक उद्योग उभा राहू शकतो. या दृष्टिकोनातून मला वाटतं आपलं प्रपोजल जे आहे सरकारकडे मांडायचं ते मांडावं की अशा प्रकारचे उद्योग आपल्याला जर शाश्वत शेतीसाठी हे जे बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड पाहिजे असतील तर आपल्याला असे उद्योग उभा करावे लागतील आणि उद्योग उभा राहिले तरच हे पुढे जाईल शेतकऱ्यापर्यंत. आपलं संशोधन उत्तम आहे, संशोधनामध्ये आपण पुष्कळ गोष्टी करतोय, नवीन काही जीवाणू, नवीन बुरशीसाठी आपण शोधतोय, ते चालत राहील, प्रोडक्ट येतील बाहेर, पण त्याचं उत्पादनाचं काय, शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार कसे? काही ठराविक शेतकरी तुमच्या संपर्कात येऊन घेतात ती गोष्ट वेगळी, परंतु हे मास स्केल नाही आहे, उपलब्धता नाही आहे, हे आपल्याकडची मोठी अडचण आहे. आता याच्यासाठी ते CIB रजिस्ट्रेशन वगैरे घेणारे प्रायव्हेट उद्योग आहेत, ते उद्योग त्याचं काय करतात मला माहित नाही आहे रजिस्ट्रेशन घेऊन, परंतु आतापर्यंत असा कुठलाही उद्योग नाही की त्यांनी हे जीवाणू खतं आणि जीवाणू कीटकनाशकं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली आहेत. ते कशासाठी वापरतात मला माहिती नाही. त्याचं कारण असं आहे की याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन पॉसिबल नाही आहे, ऑटोमेशन पॉसिबल नाही आहे. हे फक्त प्रयोगशाळेमध्ये मनुष्यावर अवलंबून प्रशिक्षित मनुष्यबळावरच करावं लागतं. या अडचणी आहेत. याचं सेल्फ लाईफ टिकवण्यासाठी आता ते द्रावण रूपांना मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करावं का, हाही आपल्याला विचार करावा लागेल, कारण खर्चाची आता परवड ठेवून चालणार नाही. खर्च असेल काय हरकत नाही. तर या काही याच्यामधल्या ज्या समस्या आणि काही मर्यादा आहेत त्या तंत्रज्ञानाच्या औद्योगिकरण करून मोठ्या प्रमाणात उपलब्धतेच्या, याच्यावर आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागेल. तंत्रज्ञान संशोधन हे विषय चांगले आहेत. राज्य सरकारकडनं आपल्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर मिळवणं किंवा राज्य सरकारकडनं परवानग्या घेणं हे ठीक आहे, परंतु त्याच्या काही इनहरट काही लिमिटेशन्स आहेत, अंतर्भूत काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा करण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल. कारण तंत्रज्ञान उत्तम असून रायझोबियम आता का नाही वापरत एवढे शेतकरी? इतकं उपयुक्त आहे, इतक्या वर्षापासून आपण रायझोबियम बोलतोय, का रायझोबियमचा वापर सर्रास होत नाही शेतकऱ्यांकडे? नाही होत एवढा वापर. त्याचं कारण असं की त्याचं प्रोडक्शन आणि त्याची क्वालिटी जेव्हा शेतकऱ्यापर्यंत जातं तेव्हा त्याची क्वालिटी नसते, उपयुक्तता नाही, म्हणून शेतकऱ्यांनी वापरायचं सोडून दिलं. अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून मला वाटतं जीवाणू खताविषयी, जीवाणू औषधाविषयी या मर्यादेचा विचार करून आपल्याला इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं करता येईल शेतकऱ्यापर्यंत हा विचार पुढे घ्यावा लागेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं यावर आपण IMAT आहे, आपण आहात आपेट साहेब, आपण पुष्कळ चांगलं काम करतायत. पुढे चालून आपण हे विषय नेऊ. याबद्दल मी आपलं अभिनंदन परत एकदा करतो आणि देशमुख साहेबांना आणखी याच्यावरती काय विचार मांडायचे त्यावर मी धन्यवाद देतो. अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. देशमुख साहेबांचा अनम्यूट. ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी सध्या खूप बोललं जातं सगळीकडे, पण जोपर्यंत असे बायोमिक्स किंवा जैविक घटक, जैविक कीटकनाशक कमर्शियली प्रोड्यूस होत नाहीत आणि टाइमली सप्लाय त्याचा होत नाही, तोपर्यंत ऑर्गॅनिक फार्मिंग सुद्धा हे मर्यादितच राहील. त्यामुळे त्याच्यासाठी ही गरज आहे की अशा प्रकारचे बायोमिक्स किंवा जे काही इन्ग्रेडियंट आहेत याला परमिशन देणं आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन आणि क्वालिटी कंट्रोल करणं हे अगदी अत्यावश्यक आहे. तरच ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी बोलण्याचा अर्थ आहे, अदरवाईज नाही. एवढंच मला म्हणायचं. थँक्यू. ह्याच्याविषयी आणखीन सांगायला हरकत आहे मला. या प्रॉडक्टला ज्यावेळेस शॉर्टेज होतं, मंत्र्यापासून ते आमदारापर्यंत खासदाराचे फोन किंवा आमच्या ह्या माणसाला द्या, म्हणजे विद्यापीठातला एकमेव प्रॉडक्ट असा आहे की त्याला इतकी पॉप्युलॅरिटी भेटली. शेतकरी, आमदार, खासदार, मिनिस्टर, अधिकारी, कलेक्टर ऑफिस मधले काही लोक की सर आमच्यासाठी एवढं द्या,
तंत्रज्ञान तुमचं प्रोडक्ट उत्तम आहे आणि त्याच्यात काही वाद नाही आहे, परंतु तो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे गुणवत्ता, क्वालिटी कंट्रोल आणि प्रोडक्शन या गोष्टीचाच अभाव आहे, तो पुढे कसा नेता येईल. मला वाटतं आपल्या दृष्टिकोनातून ते इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक शेतकऱ्याला मिळण्यासाठी आणि उत्पादन करण्यासाठी काय करावं लागेल हे आपण आयमॅट आणि आपण सगळे विचार एक गटामध्ये विचार करून त्याच्यावरती आपण पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. कारण उत्पादन फार महत्वाचं आहे, गुणवत्ता आणि उत्पादन. धन्यवाद सर. मला एक विचारायचं की प्रॉडक्ट तुमचा एका शेतकऱ्याने वापरला एक सीझनला, तर दरवर्षी परत त्याला घ्यावं लागणार का नवीन, का त्या जमिनीमध्ये कल्चर सस्टेन होईल? दरवर्षी त्या ह्याच्यामध्ये ते घ्यावं लागतंय, कारण सस्टेन जीवाणू तिथं आहेत, बुरशी तिथं राहतील, पण जे रिझल्ट भेटत ते त्याला वेळ लागतो, मग त्याच्यामुळे ते घेतात दरवर्षी. सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. पण साहेब त्याच्यात आणखी एक प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की आपल्याकडे समज एवढा हॉट असतो की पुष्कळसे जीवाणू तुमचे खरीप आणि पावसाळ्यामध्ये ते याच्यामध्ये हिवाळ्यात वगैरे राहतात बऱ्यापैकी, त्याचे डॉर्मंट कंडिशन मध्ये ते जिवंत राहतात आणि त्याला रिस्टोर व्हायला वेळ लागतो, म्हणून परत घ्यावं लागतं. त्यामुळं बहुतेक ते परत वापरावं लागेल, नुसतं एकदा घेऊन चालणार नाही. ओके सर, अजून कन्क्लूड करायचं का? हो, करूया जाधव साहेब. परत एकदा धन्यवाद आपेट सर, सर्वांच्या वतीने, आमॅटच्या तर्फे, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बंधू. आणि आता पुढच्या रविवारी आपलं शाश्वत शेती सूक्ष्म जीव तसं शाश्वत शेळी पालनावरती आहे. शाश्वत शेळी पालन 21 फेब्रुवारीला आहे. शाश्वत शेती होऊ शकते, शाश्वत शेळी पालन होऊ शकते, पण शाश्वत भाव मिळण्याची शाश्वती नाही, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उत्पन्न आपल्याला शेतकऱ्याला वाढवण्याच्या दृष्टीनं हे उद्योग करावे लागतात. शाश्वत शेती पालन त्यांना डाळिंबाचं आहे. नंतर सिंचन एक अतिशय महत्वाचं इनपुट आहे शेतीमध्ये, त्याच्यावरती 7 मार्चला आहे आणि 14 मार्चला शाश्वत म्हैस पालन म्हशीवरती पण आहे. हा पुढच्या मार्च पर्यंतचा प्रोग्राम आहे, आपल्या माहितीसाठी मी सांगतो. आणि मला वाटतं कन्क्लूड करूया देशमुख सर. सर सर्वांचे धन्यवाद परत एकदा म्हणून आजचा वेबिनार संपला असं मी जाहीर करतो. आणि नमस्ते साहेब. नमस्कार. नमस्कार सर. धन्यवाद. खूप छान झालं. धन्यवाद.